दिशा घेऊन प्रयत्न करताना आपल्यासाठी दिसतो आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं एक विचार माणसाला एक वेगळ्या दिशेकडे घेऊन जातो. मला असं वाटतं की आपल्या जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासामध्ये आपल्या प्रत्येक व्यक्तीचं एक विशिष्ट महत्त्व आहे आणि आपल्या विशिष्ट विचाराच्या दृष्टिकोनातून आपण आपल्या केंद्राला एक विशिष्ट अशी दिशा नक्कीच देऊ शकतो. तेवढं कॅलिबर मला असं वाटतं की आपल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये असतं. फक्त एक विशिष्ट विचार, विशिष्ट दृष्टिकोन आणि दृष्टिकोनातून एक अभिव्यक्ती आणि अभिव्यक्तीतून तो वर्तणूक आणि त्याच्यामधून त्यानंतर बदल हा प्रामुख्यानं एक प्रक्रिया असते एखादा विचार कृतीमध्ये येण्याची. मला असं वाटतं की अ, एक चांगला विचार आपण घेऊन जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासामध्ये कशा पद्धतीनं भूमिका आपण अ, अ, एक निश्चित करू शकतो या संदर्भामध्ये आजची ही जी कार्यशाळा आहे ही केंद्र संसाधन गट ज्याला आपण CRG क्लस्टर रिसोर्स ग्रुप ज्याला आपण म्हणतो आहे. याची सक्षमीकरण भूमिका ऑनलाईन कार्यशाळेमध्ये आपल्या मनपूर्वक सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सर्वात महत्वाची गोष्ट येते की CRG ची जी काही संकल्पना आहे किंवा त्याच्या संदर्भामध्ये खूप साध्या सोप्या भाषेमध्ये आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की हा केंद्राचा गट आहे, केंद्र पातळीवर आहे. तर केंद्र पातळीवर दरमहा केंद्र प्रमुखांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील ठराविक शिक्षकांचा गट, केंद्राच्या शैक्षणिक गुणवत्ता सुधार, त्याचबरोबर शिक्षक सक्षमीकरणाच्या उद्देशाने जेव्हा एकत्र येतो आणि एकत्र येऊन केंद्रातील शैक्षणिक गरजांचा शोध घेऊन नाविन्यपूर्ण अध्ययन पद्धतीवर विचार विनिमय करून त्यानुसार जर नियोजन करतो आणि आढावा घेण्याचं एक व्यासपीठ म्हणजे केंद्र संसाधन गट असेल किंवा केंद्र संसाधन गट त्या ठिकाणी वेगवेगळ्या नामाने विधानानं आपण करतो. थोड्या संकल्पनेमध्ये थोडा फरक आहे. केंद्र संसाधन गट आणि केंद्र संसाधन गट. इथं महत्वाची भूमिका येते की हा जो काही आपला जो गट आहे तर तो गट हा केंद्र पातळीवरचा आहे यामध्ये पहिली गोष्ट. आणि यामध्ये केंद्र प्रमुखांच्या नेतृत्वाखाली प्रामुख्यानं आपला केंद्र पातळीवर आपण त्या ठिकाणी काम करणार आहोत. आणि यामध्ये जो काय हा गट आहे तर हा गट हा तज्ञ शिक्षकांचा गट आहे. आणि हा तज्ञ शिक्षकाचा गट मुख्य म्हणजे केंद्र प्रमुखांच्या नेतृत्वाखाली तर ज्या केंद्राचा शैक्षणिक गुणवत्ता विकास करण्यासाठी आणि करण्यासाठी प्रयत्न करतो आणि शिक्षक सक्षमीकरण हा सुद्धा त्याचा एक विशिष्ट हेतू उद्देश आहे. तर तो उद्दिष्ट लक्षात घेतो आणि केंद्रातल्या जे काही शैक्षणिक गरजा असतील, मग केंद्रातल्या अडचणी असतील, समस्या असतील, त्याच्या काही विशिष्ट गरजा असतील, तर त्या गरजा लक्षात घेऊन त्या पद्धतीनं त्या सोडवण्यासाठी आपण कशा पद्धतीने प्रयत्न करू शकतो आणि आपलं केंद्र प्रगत करण्यासाठी नाविन्यपूर्ण अध्ययन आणि अध्यापनाच्या पद्धतीसाठी सर्वांनी मिळून एकत्र येऊन विचार विमर्श करून विचार विनिमय करून त्यानुसार प्लॅनिंग करतो. त्यानंतर प्लॅनिंग करून त्याची अंमलबजावणी करण्याचं केंद्र पातळीवर काम करण्याचं CRG गट ही यामध्ये एक महत्वाची भूमिका यामध्ये आहे. CRG ची जेव्हा संकल्पना आपण पाहतोय की आपल्या सर्वांना विदित आहे की 22 जून 2015चा जो काही प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र आहे तर प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रामध्ये गुणवत्ता कक्षाची जी काही बैठक आहे किंवा गुणवत्ता कक्षाच्या संदर्भात जेव्हा आपण विचार करतो म्हणजेच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या अनुषंगाने आपल्याला CRG ला एक विशिष्ट अशा प्रकारचं एक महत्व आहे आणि त्या दृष्टिकोन यामध्ये म्हणजे त्या शासन निर्णयानुसार CRG ची संकल्पना, त्याचं अस्तित्व, त्याची स्थापना, त्याची कार्यान्वयन करणं आपल्याला अपेक्षित आहे. आणि 13 ऑक्टोबर 2016चा एक प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र एक GR आहे विद्या प्राधिकरणाची पुनर्रचना. तर या संदर्भामध्ये सुद्धा यामध्ये सुद्धा आपल्या CRG ला एक विशिष्ट महत्व आहे आणि CRG कशा पद्धतीनं कॅरी ऑन करणं अपेक्षित आहे या संदर्भात नोंद आहे. नेक्स्ट त्याच्यामध्ये मग आपला जो काही तालुका जसं तालुका स्तरावर तालुका संसाधन गट आहे तसंच आपल्या केंद्र स्तरावर आपलं केंद्र प्रामुख्यानं प्रगत करण्यासाठी एक महत्वाची भूमिका केंद्र संसाधन गटाची आहे. मग हा गट स्थापना पाठवण्याचा आमचा उद्देश नेमका काय आहे तर याच्यामध्ये जर शासन निर्णयानुसार आपण पाहूया किंवा जर केंद्र स्तरावर आम्हाला तज्ञ शिक्षकांचा गट तयार करणं किंवा स्थापन करणं हे आपल्याला अपेक्षित आहे. म्हणजे जेव्हा आपण पहिल्यांदा एक गोष्ट करतो की आमचे जे CRG गटातील जे शिक्षक असतील तर ते सर्व तज्ञ शिक्षकच असतील. त्या त्या विषयाच्या संदर्भामध्ये त्यांचं एक विशिष्ट तज्ञत्व त्यामध्ये त्या ठिकाणी असणं अपेक्षित आहे. दुसरी गोष्ट केंद्रातील ज्या काही शैक्षणिक बाबींचा आम्ही अभ्यास करणं खूप जास्त महत्वाचं आहे आणि त्या अभ्यास करून त्यावर उपाय करणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे
केंद्रातील आपण म्हणतोय की आमच्या समस्या आपण स्वतः कशा चांगल्या पद्धतीने सोडवू शकतो. कारण आपल्याला असं वाटतं की कोणीतरी इतर येईल आणि कोणीतरी आपल्याला या ठिकाणी आपल्या समस्या सोडेल. परंतु मला असं वाटतं की आपल्या सर्वांनी आपल्याच्या समस्यांचा, आपल्या केंद्रातील समस्याच्या, आपल्या भौगोलिक प्रदेशातील समस्यांच्या, शैक्षणिक बाबींचा आपण अभ्यास करणं आणि त्यावर आम्ही कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं उपाय शोधू शकतो या ठिकाणी ते महत्वाचं आहे. तिसरी गोष्ट या ठिकाणी येते तर केंद्रातील जे काही शाळा असतील किंवा शैक्षणिक ज्या काही समस्या असतील यांचं निराकरण करण्यासाठी त्या ठिकाणी आपण प्रयत्नशील असू शकतो. म्हणजे लक्षात ठेवा, आपण जे काही तज्ज्ञ मंडळी आहात, ही जी तज्ज्ञ मंडळी आहे, तर ही तज्ज्ञ मंडळी आपला जो अनुभव आहे, आपलं जे कौशल्य आहे, या कौशल्याचा उपयोग आपल्या केंद्रातील आपल्या इतर शाळांना, इतर शिक्षकांना आपण कशा चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी देऊ शकतो, हे या ठिकाणी जास्त महत्वाचं आहे. कारण लक्षात ठेवा, कारण आपण जेव्हा कारण प्रत्येक व्यक्तीचं अस्तित्व हे इतरांच्या संदर्भात आहे. म्हणजे आपण आपल्या केंद्राचा विकास चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने करू शकतो हे या ठिकाणी जास्त महत्वाचं आहे. नंतरची गोष्ट केंद्र प्रमुखांच्या, कारण हा जो काही संसाधन गट आहे, हा आपण केंद्र प्रमुखांच्या नेतृत्वाखाली आपण एकत्रित समन्वयाने केंद्राची शैक्षणिक दिशा ठरवणं हे आपल्याला अपेक्षित आहे. म्हणजे हा जो आपला जो गट असेल तर तो केंद्र प्रमुख महोदयांच्या नेतृत्वाखाली तो काम करत असतो आणि यामध्ये आपले जे काही सर्व सदस्य असतात तर ते सर्व सदस्यांची एक समन्वयकाची भूमिका असते आणि सर्व जे काही सीआरचे सदस्य आहेत तर ते एकत्र येतात आपल्या केंद्राला एक शैक्षणिक दिशा ठरवण्याचं एक महत्वाचं पाऊल ह्या सीआरजी सदस्यांच्या मार्फत त्या ठिकाणी होत असतं. त्यानंतरची महत्वाची भूमिका की आपण पाहतोय की दरमहा, कारण शिक्षण परिषदा आपण घेत असतो, तर या शिक्षण परिषदेमध्ये आयोजन, नियोजन किंवा सुलभकाची भूमिका किंवा महत्वपूर्ण मार्गदर्शन करण्याची भूमिका ही मला असं वाटतं की ह्या आपल्या सीआरजी बंधू आणि भगिनींची आहे. तर महत्वाची जी काही भूमिका आणि ही जबाबदारी हे सीआरजीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण पूर्ण करत असतो. नेक्स्ट, गटाची केंद्र आणि सक्षमीकरणाची भूमिका. आपला जो काही सीआरजी जो काही गट आहे तर या गटाची भूमिका काय असणार आहे ते पण थोडस आपण समजूया. हा जो काही गट आहे तर या गटाची जी काही भूमिका आहे तर हा गट केंद्र प्रमुख महोदयांच्या मार्गदर्शनाखाली केंद्राच्या ज्या काही शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी हा एक सहाय्यक गट आहे. म्हणजे आपण म्हणतोय की आम्हाला आमच्या केंद्राचं, आमचं संपूर्ण केंद्र आम्हाला प्रगत करायचं आहे, आम्हाला केंद्राचा पूर्णतः आम्हाला शैक्षणिक विकास करायचा आहे. तर शैक्षणिक विकास करण्यासाठी किंवा शैक्षणिक गुणवत्ता विकास करण्यासाठी आमचं केंद्र पातळीवर सुद्धा आमचं संघटन असलं पाहिजे, आमची एक विशिष्ट संघ बांधणी असली पाहिजे, आमची एक स्वतंत्र अशी टीम असली पाहिजे की ज्यामध्ये विशिष्ट आम्ही काही लोक एकत्र येऊ आणि त्या माध्यमातून, कारण लीड करण्यासाठी जेव्हा आपण पाहतोय की लीड करणं खूप महत्वाचं आहे. कारण जर आपण त्याला प्रत्येकाला असं वाटतं की तो करेल तो करेल, त्यापेक्षा या ठिकाणी जर आपण एक विशिष्ट टीम तयार केली. सर आवाज गेला तुमचा. नाही, चालू आहे माझा आवाज. येत नाही आवाज सर? आता येतोय? येतोय सर. येतोय ना आवाज? हो हो हो. बरं, ठीक आहे. म्हणजे एकंदरीत आपण काही लोक, जो काही टीम आहे आपली, त्या टीमनं आपल्या केंद्राच्या शैक्षणिक विकासासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपला जो काही पहिली भूमिका आपल्या सीआरजी सदस्यांची राहणार आहे तर आपल्या केंद्राचा शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी आपला एक सहाय्यक गट, म्हणजे हा एक लीड करणारा गट, म्हणजे आपल्यापैकीच आपलेच प्रतिनिधित्व करणारे हे जे काही तज्ज्ञ शिक्षक आहेत तर ते चांगल्या पद्धतीने तिथं लीड करू शकतील. दुसरी गोष्ट इथं महत्वाची आहे की केंद्र प्रमुख असतील किंवा आपला जो काही केंद्र संसाधन गट असेल तर त्या दोन्हीही ज्या काही बाबी आहेत, म्हणजे केंद्र प्रमुख हे प्रशासकीय आहेत परंतु हे दोघंही एकत्र येतील, यांच्यामध्ये समन्वय होईल आणि समन्वयाच्या माध्यमातून आपल्या केंद्राचा आपल्याला शैक्षणिक विकास कशा पद्धतीने करता येईल, त्यासाठी आपल्याला नियोजन कसं करता येईल, आपल्याला नेमकी कशी प्रक्रिया ठरवता येईल आणि सामूहिक जर निर्णय घेतले, आपण लोकशाही पद्धतीचा जर आपण वापर केला, इतरांची मतं, इतरांची चर्चा विनिमय आपण करू शकलो आणि सर्वांच्या मताने जर लोकशाही पद्धतीनं आपण एकत्र येऊन नियोजन आपण करून जर आपल्या केंद्राचा नक्कीच शैक्षणिक विकास करू शकतो असं मला या ठिकाणी वाटतं. ही एक महत्वाची भूमिका या ठिकाणी असते. त्यानंतरची महत्वाची भूमिका आहे तर आपल्या गटातील जे काही सदस्य आहेत तर त्या प्रत्येक सदस्याची एक सुलभकाची आणि मार्गदर्शकाची भूमिका आहे. आता सुलभक कशासाठी, तर आपण पाहतोय की केंद्र पातळीवर, कारण प्रशिक्षणाचे विविध प्रकार, मग शिक्षण परिषद असेल किंवा अन्य काही प्रशिक्षण असतील ज्या माध्यमातून आपल्याला सर्व आपल्या शिक्षक बंधू आणि भगिनींना आपण त्या ठिकाणी सक्षमीकरण करण्याचा
प्रयत्न करतोय आणि सर्वांचा उद्देश 30 वर्षाचे 25 वर्षाचा हे खूप चांगला तुमचा अनुभव असतो, तुमच्याकडे ते स्किल असतं, त्या ठिकाणी ज्ञान असतं त्या त्या क्षेत्रातल्या आणि तुमचा तो जो अनुभव आहे तर त्या अनुभवाचा आपल्या इतर शिक्षकांना, आपल्या केंद्रातील सर्व शिक्षकांनी शाळांना त्या ठिकाणी उपयोग व्हावा. त्यासाठी आपली एक मार्गदर्शकाची महत्वाची भूमिका या माध्यमातून आपल्या समोर त्या ठिकाणी येत असते. आणि त्यानंतर महत्वाची भूमिका येते केंद्रातील शैक्षणिक गरजांचा शोध व त्यावर उपाययोजना ठरविण्यात सक्रिय सहभाग. म्हणजेच आपण पाहतोय की केंद्र प्रमुख महोदय यांच्याकडे जर प्रशासकीय जर बाबी आहेत, परंतु एक व्यक्ती पूर्णतः निर्णय त्याने जर आपल्या जर कारण आपण पाहतोय की भौगोलिक परिस्थिती ज्या पद्धतीने बदलत असते, 4 कोस पर पाणी बदले 8 कोस पर पाणी आपण असं म्हणतो, म्हणजे प्रत्येक जसं पाणी सुदलत असते आणि प्रत्येकाच्या विशिष्ट गरजा असतात, प्रत्येकाच्या विशिष्ट अडचणी असतात, प्रत्येकाच्या विशिष्ट समस्या असतात. मग ही जे काय आहे तर त्या केंद्राच्या त्या लोकलच्या भूमिकेतून त्या ठिकाणी आपण शैक्षणिक बाबी संदर्भामध्ये आपण अभ्यास करावा, आपल्या गरजांचा अभ्यास करावा, त्यांचा शोध घ्यावा आणि त्यावरच आपणच सामूहिक पद्धतीनं विशिष्ट ज्ञान, कौशल्य, भूमिका असणारी जी काही तज्ञ मंडळी आहे या तज्ञ मंडळींच्या मार्फत आपण जर विशिष्ट उपाययोजना आपण जर त्या ठिकाणी करू शकलो आणि ह्या उपाययोजना करण्यामध्ये आपल्या संसाधन गटाचा, केंद्र संसाधन गटाचा एक महत्वाचा एक सक्रिय सहभाग त्या ठिकाणी असणं आपल्यासाठी अपेक्षित आहे. मी जेव्हा प्रास्ताविक करताना आपल्या सर्वांना विनंती केली होती की आपण आपल्या केंद्राला एक विशिष्ट नवी दिशा त्या ठिकाणी देऊ शकतो. नक्कीच, कारण ही तर महत्वाचं येतं की तुम्ही जर लीड ज्या पद्धतीने करणार असाल, कारण तुमचा जो काही शैक्षणिक उपयोग आहे, आपण म्हणतोय ना कारण प्रत्येकाची उपयोगिता खूप महत्वाची आहे आणि मला असं वाटतं की आपण आपल्या ज्ञानाचा उपयोग, आपल्या कौशल्याचा उपयोग, आपल्या अनुभवाचा उपयोग आपल्या शाळेला तर आपण करणारच आहोत, परंतु आपल्या शाळेसोबतच इतर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी सुद्धा जर करू शकलो तर मला असं वाटतं आपली उपयोगिता ही नक्कीच त्या ठिकाणी वृद्धी होऊ शकते. आणखी आता पुढचा आपण जेव्हा जो काही केंद्र संसाधन गट आहे मग याचं नेमकं कार्य काय आहे, जशी आपण अगोदर भूमिका पाहिली तर पहिली भूमिका या ठिकाणी महत्वाची येते विशिष्ट विषयाकडे लक्ष ठेवा की प्रत्येक व्यक्तीमध्ये काही विशिष्ट गुणधर्म असतात, विशिष्ट गुण असतात, विशिष्ट आवड असते, विशिष्ट अभिरुची असते आणि त्याला विशिष्ट विषयामध्ये त्यांचा हँड असतो, त्यांचं स्किल असतं. मग अशा वेळेस प्रत्येक जो काही शिक्षक आहे आपला केंद्र स्तरावरचा तर त्यांनी स्वतः एखाद्या विषयामध्ये विशिष्ट लक्ष द्यावं आणि त्या विषयामध्ये त्यांनी पारंगतता, परफेक्टपणा त्या ठिकाणी आणावा, त्याच्या स्किलच्या दृष्टिकोनातून, ज्ञानाच्या दृष्टिकोनातून असेल आणि त्या शिक्षकांनी त्या विशिष्ट विषयावर लक्ष केंद्रित करून एक त्या केंद्रामध्ये एक मार्गदर्शकाची भूमिका त्या ठिकाणी पार पाडणं हे प्रामुख्यानं पहिलं कार्य आहे. म्हणजे शिक्षकांनी कुठल्याही एका विषयात विशेष लक्ष देऊन केंद्रामध्ये मार्गदर्शकाची भूमिका पार पाडणं अपेक्षित आहे. दुसरं कार्य संबंधित विषयामध्ये नवनवीन प्रकारच्या पद्धती, नवोपक्रम कसे आणता येतील यासाठी सुद्धा सातत्याने प्रयत्न करणं अपेक्षित आहे. आपण पाहतो की जेव्हा सर्वसामान्य जेव्हा आपण विचार करतोय किंवा आपण शाळा भेटी जेव्हा करतो आपण, तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की आणि म्हणजे आपणच नाही तर एक मानवी मेंदूचा एक स्वाभाविक असा गुणधर्म आहे. कारण आपण जी गोष्ट एक गोष्ट पारंपरिक पद्धतीने करत असतो ना तर तीच आपण ती करण्याचा प्रयत्न करतो असं म्हणजे एक ओढ असते तर तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करण्याचा प्रयत्न करतो. पण नाविन्यतेकडे आपला जास्त कल आपल्या मेंदूचा त्या ठिकाणी नसतो. त्यासाठी आपल्याला प्रयत्नपूर्वक त्या ठिकाणी प्रयत्न करणं हे खूप महत्वाचं आहे. जेव्हा आपण सायकोलॉजीचा खऱ्या अर्थाने अभ्यास करतो तर तेव्हा नाविन्यतेकडे प्रत्येक व्यक्ती जाताना आपल्याला दिसत नाही. तर त्यासाठी तुम्हाला विशिष्ट प्रयत्न करणं अपेक्षित आहे आणि मला असं वाटतं की सीआरजी गटातील जे सदस्य हे नवीन उमेदीचे असतात, त्यांच्यामध्ये उत्साह असतो, जे ज्ञान असतं, जे कौशल्य असतं, ते अनुभवी असतात. अशा वेळेस ते नवनवीन प्रकारच्या पद्धती त्या ठिकाणी आपल्या अध्यापनामध्ये आणू शकतात, अध्ययन आणि अध्यापनामध्ये आणू शकतात. नवनवीन असे नवोपक्रम त्या ठिकाणी ते राबवू शकतात आणि आपल्या कार्याच्या माध्यमातून इतर शिक्षकांना ते प्रेरणा देण्याचं काम त्या ठिकाणी करू शकतात आणि सातत्यपूर्ण आपल्या शाळेचा गुणवत्ता विकास करण्यासाठी ते प्रयत्न करतीलच, परंतु त्यांच्या नवोपक्रमाचा, विशिष्ट पद्धतीचा इतरांना सुद्धा त्या ठिकाणी उपयुक्त मार्गदर्शन या सुलभनाच्या माध्यमातून ते प्रयत्न करू शकतात. नंतरचं कार्य शिक्षण परिषदेमध्ये केंद्रांतर्गत कार्यशाळेमध्ये मार्गदर्शकाची भूमिका पार पाडणे. मी आता म्हटलंय की आपल्याकडे ज्या काही नवनवीन पद्धतीचे, कारण आपण नाविन्यतेची कास आपण घेऊन चालणार आहोत, आपण नवोपक्रम आणि विशिष्ट उपक्रम
उपक्रम राबवणारे उत्साही असे शिक्षक आहात, तर आपल्या ज्ञान, अनुभव याची ज्या काही क्षमता आहेत आपल्याकडे, तर त्याची जी उपयोगिता तुम्ही मार्गदर्शनाच्या रूपाने इतर शाळांसाठी, इतर शिक्षकांसाठी त्या ठिकाणी करू शकता. म्हणजे तुम्ही मार्गदर्शकाची भूमिका छान पद्धतीने त्या ठिकाणी जर वठवली, तर आपला तर विकास आपल्याला करायचाच आहे. परंतु आपल्या सोबतच आपले जे काही बांधव, आपले काही इतर शाळा आहेत, तर त्यांचा सुद्धा विकास करण्यासाठी मला असं वाटतं, की आपलं योगदान देणं आम्हाला अपेक्षित आहे. नेक्स्ट, केंद्रातील शाळांमध्ये किंवा शिक्षकांना संबंधित विषयाबाबत गरज भासल्यास तज्ञ मार्गदर्शकाची भूमिका ही पार पाडणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे आता इथं महत्वाचं ठरतं, की आताच मी तुम्हाला बोललो आहे, की तुमच्याकडे जे काही ज्ञान कौशल्य असतील किंवा त्या तुमच्या ज्ञान कौशल्याचा उपयोग इतर शाळांसाठी आपण कशा पद्धतीने करू शकतो. आता तुमचा एक विशिष्ट अभ्यास त्या केंद्राबाबत ते विशिष्ट अभ्यास असतो, ते विशिष्ट काही गरजा असतात. मग तुम्ही जे काही विशिष्ट विषयामध्ये काही तज्ञ तुम्ही मिळवलाय, त्या तज्ञत्वा ती एक मार्गदर्शकाच्या भूमिकेच्या माध्यमातून इतर शाळांसाठी, इतर शिक्षकांसाठी आपण कशा पद्धतीनं त्यांना उपयोगी पडू शकतो, तो या ठिकाणी महत्वाचं आहे. कारण आपली भूमिका ही केंद्राला प्रगत करण्याची जर असेल, आपलं केंद्र प्रगत करण्यामध्ये आपली एक विशिष्ट भूमिका त्या ठिकाणी आपण निर्माण करू शकतो. आणि मला असं वाटतं, की आमचे आजपर्यंत शिक्षक ते काम करतच आलेली आहेत. नंतरचं कार्य, विषयासाठी जे आवश्यक संसाधने शोधणे, त्याचा केंद्रातील शिक्षकामध्ये प्रसार करणे, जसं YouTube लिंक असेल, आर्टिकल्स असेल, बुक्स असतील, स्टोरीज असतील, हिस्ट्रीज असतील. म्हणजे आपण पाहतोय, की आमचा जो काही केंद्र संसाधन गटामधले जे काही आम्ही तज्ञ शिक्षक मंडळी निवडत असतो, तर ही जी काही मंडळी आहे, तर ही जी काही आपली विशिष्ट तज्ञ व्यक्ती आहेत, हे नाविन्यतेची कास घेतलेले आहेत. हे नवीन ते इंटरनेट असतील, डिजिटल्स असतील, अँड्रॉइड मोबाईल्स असतील, किंवा इतर जे लॅपटॉप्स, हे जे काही विशिष्ट पद्धतीचे आता काही नवीन शैक्षणिक साहित्य आलेले, त्याला आपण रिसोर्सेस, त्याला स्रोत आपण म्हणतोय. तर नवीन नवीन स्रोतांचा त्या ठिकाणी ती शोधणं आणि ती समजून घेणं किंवा नवीन एखादी पद्धत शिकून घेणं आणि त्या पद्धतीचा स्किलफुल त्या ठिकाणी वापर करणं, हे करण्यासाठी आमची एक महत्वाची भूमिका आहे. मग आम्ही काय करू शकतो? तुम्ही युट्यूब चॅनलच्या माध्यमातून, युट्यूब अशा काही लिंक्स असतील किंवा इंटरनॅशनल लेव्हलला महत्वाचं एखादं काय विशिष्ट संशोधन झालेलं आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये, एखादी नवीन पद्धत आलेली असेल किंवा एखादा मॉडेल नवीन त्या ठिकाणी क्रिएट केलेला असेल, तर त्या मॉडेलचा किंवा एखाद्या विशिष्ट गोष्टीचा, तर एखाद्या किंवा एखादा आर्टिकल्स असेल, तर त्या आर्टिकलमध्ये एक विशिष्ट भूमिका सांगितलेली असेल, एखादी विशिष्ट प्रक्रिया सांगितलेली असेल, ती समजून घ्यायचा, तो स्रोताचा वापर आमचं केंद्र प्रगत करण्यासाठी आपण कशा पद्धतीने करू शकतो. ही चांगली चांगली पुस्तकं असतात, तर त्या पुस्तकांचा आपल्या केंद्रासाठी, आपल्या शिक्षकांसाठी, आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला कशा पद्धतीने उपयोग करता येऊ शकतो. लक्षात ठेवा, प्रत्येकाचं मत वेगळं असतं, प्रत्येकाची ज्ञानकक्षा वेगळी असते, प्रत्येक नाविन्यतेपूर्ण पद्धतीने विचार करत असतो आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपण पुस्तके वाचत असतो. मग त्या पुस्तकातला भाग, कोणता भाग, कोणत्या कशासाठी त्या ठिकाणी उपयोग त्या ठिकाणी कशा पद्धतीने करता येऊ शकतो, याचाही तुम्ही स्रोताच्या माध्यमातून विचार करू शकता. आपण विविध प्रकारच्या केस स्टडीज असतील, विशिष्ट समस्या निर्माण झालेली असेल किंवा विशिष्ट व्यक्ती संदर्भात असेल, विशिष्ट घटका संदर्भात असेल किंवा विशिष्ट वस्तू संदर्भात असेल, की त्या केस स्टडीचा वापर, कारण इंटरनॅशनल लेव्हलला विविध प्रकारची किंवा राष्ट्रीय स्तरावर, तालुका स्तरावर आपण आपली शिक्षक मंडळी विविध प्रकारच्या केस फाईल तयार करतात, केस स्टडीज तयार करतात, किंवा मग या स्टडीचा वापर आपल्या केंद्रासाठी करू शकतो किंवा आपण सुद्धा आपल्या केंद्रातील, आपल्या शाळेतील एखाद्या विद्यार्थ्यासंदर्भात, एखाद्या प्रश्नासंदर्भात, एखाद्या समस्येसंदर्भात आपण एखादी केस स्टडी तयार करावी, त्याचा अभ्यास करावा आणि त्यातून जे काही कन्क्लुजन येईल, जे निष्कर्ष येतील, आपल्या केंद्रातील आपल्या शैक्षणिक विकासाला त्या ठिकाणी कशी उपयुक्तता येऊ शकतील, यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू शकतो. मग स्टोरी म्हणजेच नेमकं काय, जे नवनवीन प्रकारची काही संसाधनं आहेत, तर त्या संसाधनाचा आपल्या शाळेसाठी आणि त्याचबरोबर इतर शिक्षकांसाठी, इतर शाळांसाठी आपण कशा पद्धतीने उपयोग करता येऊ शकेल, याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणं महत्वाचं आहे. आणि केंद्र संसाधन गटाच्या मासिक सभामध्ये उपस्थित राहून केंद्रातील शैक्षणिक विषयावर चर्चा करून त्यावर उपाय शोधणे म्हणजेच नेमकं काय, तर आपली सीआरजी जे काही गट सदस्य आहेत, तर त्यांनी आपल्या गटातील सदस्यांसोबत चर्चा विनिमय करावा, चर्चा करावी, नवीन नवीन पद्धतीचे स्त्रोतांचा विचार करावा आणि जे काय आपल्या विशिष्ट समस्या असतील, अडचणी असतील, तर त्यावर उपाय कशा पद्धतीने शोधता येऊ शकतील, याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करावे, हे या ठिकाणी महत्वाचे. माझ्याकडे जो भाग होता या ठिकाणी महत्वाचे म्हणजे आपण जसं उद्देश पाहिली, त्यांच्याकडे भूमिका पाहिली आणि त्याच्यानंतर गट कार्य पाहिलं. आता मला असं वाटतं, की आता याची रचना तुम्हाला सांगायची गरज नाहीये.
कारण तुम्हाला आम्ही ते या ठिकाणी स्वातंत्र्य देतोय. कारण सीआरजी गटामध्ये आपण पाहिलं की 12 सदस्य प्रामुख्याने असतात. मग ते विषय या ठिकाणी असतात. जसं मराठीचे असतील, गणिताचे असतील, विज्ञानाचे असतील किंवा आयटीचे असतील किंवा याच्यामध्ये. आता तुम्ही या ठिकाणी तुम्हाला पूर्ण आपण स्वातंत्र्य देतोय की तुमची रचना तुमच्या सीआरजीची कशा पद्धती. उदाहरणार्थ मला काल एक बीआरजीच्या गटामध्ये शिक्षकांनी खूप चांगलं उदाहरण देऊन त्यांनी सांगितलं. सर आम्ही काय करतोय म्हणे प्राथमिकची आम्ही 6 हे घेतोय म्हणे. मग प्राथमिक मध्ये काय करतोय मराठीचे 2 घेतोय, इंग्रजीचा एक व्यक्ती घेतोय किंवा तुम्ही जर पाहिलं असेल परिसर अभ्यासचा एक घेतोय आणि इतर विषयांचे आम्ही एक सदस्य घेतोय आणि उच्च माध्यमिकचे काही लोक घेतोय. म्हणजे तुम्हाला इथं जे काही 12 आपण म्हणतोय की 2-2 सदस्य घ्यायचे. मराठीचे 2 असतील, इंग्रजीचे 2 असतील, गणिताचे 2 असतील, विज्ञानाचे म्हणजे परिसर अभ्यास विज्ञानाचं जे काही आपण म्हणतोय तर त्यानंतर आयटीचे 2 असतील. तुम्हाला इथं स्वातंत्र्य आहे की तज्ञत्व आहे की ते फक्त 12च असावेत असंही काही बंधन नाही. तुम्हाला जर जास्त घ्यायचे असेल तर तुम्ही त्या ठिकाणी आपण स्वातंत्र्य देतोय. आपला उद्देश महत्वाचा आहे की आपल्या केंद्र संसाधन गटाच्या माध्यमातून एकंदरीत आपल्या केंद्र कशा पद्धतीने आपण विकसित करू शकू यासाठी आपण कशा चांगल्या पद्धतीने प्रयत्न करू शकतो. आणि मला असं वाटतं तुम्ही म्हणत असाल की सर एवढं काय म्हणजे हे करताय. मला असं वाटतं की आपणच आपल्या जिल्ह्याचा विकास करू शकतो. मीही परभणीचा आहे. मला असं वाटतं की आपलं सर्व आपण परभणीचे आहात कारण आपण परभणीमध्ये आता काम करतो आहोत आणि मला असं वाटतं की आपल्या सर्वांचे योगदान परभणी जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासामध्ये नक्कीच त्या ठिकाणी क्रिएटिव्ह असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. श्री विशाल सर. विशाल सर. विशाल बडे सर. हो थँक्यू सर. हा ओके तुम्ही घ्या. ओके सर. गोविंद जाधव सर आहेत का? हो आहे. हा सरांचं झाल्यानंतर आपण अर्धा तास चर्चा करणार आहोत. त्याच्यामध्ये आपली भूमिका प्रत्येकाची महत्वाची आहेच आहे. ठीक आहे सर घ्या तुमचं सेशन. हो हो. हॅलो आवाज येतोय का विशाल सर? पीपीटी शेअर करू का? हा करा शेअर. माझी स्टॉप करतो हा सर. हो. सर माझी स्टॉप केली आहे स्क्रीन शेअर. ओके सर. तुमची सुरू करू शकता. झाले सर. गोविंद सर सुरू करा. हो सुरू करा ना. शेअर करत आहेत ते स्क्रीन शेअर करत आहेत. करा. हॅलो. हा येतोय आवाज गोविंद सर. हा सर्वांना नमस्कार. आता सध्या आपण सीआरजी गटाचे जे काही उद्देश कार्य आणि भूमिका आणि जबाबदारी पाहिली आहेत. तर आपण आता माझ्याकडे जो विषय आहे तो शिक्षण परिषद प्रक्रिया संदर्भात आपण मार्गदर्शन करणार आहे. शिक्षण परिषद नेमकं काय आहे ते आपण समजून घेणार आहे. त्याच्यामध्ये 27 जानेवारी 2022 रोजी एक रमाकांत काटमोरे सरांचं एक पत्र होतं. त्या पत्रामध्ये एक उल्लेख केला होता की शिक्षण परिषद एक पुस्तिकेचा उल्लेख केलेला होता. त्याच्यामध्ये शिक्षण परिषद संकल्पना असेल किंवा मार्गदर्शिका असेल त्याचा एक उल्लेख केला होता. जेणेकरून आपल्याला जे केंद्र स्तरावर शिक्षण परिषद आयोजन करण्यासाठी आपल्याला त्याची मदत होणार आहे शिक्षण त्या पुस्तिकेचं. त्याच्यामध्ये सांगितलेलं या पुस्तकाचं आपल्याला जिल्ह्यातील शिक्षण परिषद आयोजन केल्यास शिक्षण परिषदेचा मूळ उद्देश साध्य होईल व राज्यातील प्रत्येक मुलाची गुणवत्तापूर्ण शिक्षणाची वाटचाल सुकट होण्यास मदत होईल. अशा पद्धतीच्या पत्रामध्ये उल्लेख केलेला होता. त्या पत्राचा आधार घेऊन आपण एक शिक्षण परिषदेची प्रक्रिया आपण त्याची पीपीटी आपण तयार केलेली आहे. आणि हे अगोदर 2019 साली हे पुस्तिकेचं प्रकाशन झालेलं आहे. हे पुस्तक हे बऱ्याच ग्रुपवर शेअर पण करण्यात आलेलं आहे. ह्याचा आधार घेऊन एक आपण पीपीटी तयार केलेली आहे. त्या शिक्षण परिषदेच्या प्रक्रियेमध्ये आपण शिक्षण परिषद म्हणजे काय समजून घेणार आहे. त्याच्यानंतर शिक्षण परिषदेचा उद्देश
आणि शिक्षण परिषदची पूर्वतयारी काय असेल, त्याच्यानंतर दरम्यानची काय तयारी असेल आणि शिक्षण परिषदच्या नंतरची तयारी काय असणार हे आपण समजून घेणार आहे. शिक्षण परिषद म्हणजे काय आपण आता समजून घेऊया. शिक्षण परिषद म्हणजे केंद्रातील सर्व शिक्षक केंद्र प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र येऊन प्रत्येक मुलांचे गुणवत्तापूर्ण शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी तसेच शिक्षकाच्या क्षमता बांधणीचे व्यासपीठ म्हणजे शिक्षण परिषद होय. यामध्ये शिक्षण केंद्रातील सर्व शिक्षक एकत्र येऊन केंद्रातील शिक्षकांचे काही प्रश्न असतील मांडतील त्याच्यामध्ये त्या प्रश्नांचं काही त्याच्यामध्ये निरीक्षण होईल अशा पद्धतीचं आपण याला आपण शिक्षण परिषद म्हणू शकतो किंवा संख्यात्मक किंवा च्या आधारे आपण या शिक्षण परिषदेमध्ये केंद्राचा पण आढावा होऊ शकतो. त्याच्यामध्ये आपण शिक्षण परिषदचं पूर्वतयारीची आपण संकल्पना समजून घेणार आहे. शिक्षण परिषद कशासाठी आणि त्याचा उद्देश आपण समजून घ्या. शिक्षण परिषद कशासाठी आहे ते समजून घेऊया आपण. शिक्षण परिषदेचा पहिला उद्देश आहे की 100% मुलांची नियमित उपस्थित राखण्यासाठी शिक्षकांना सक्षम करणं. हे जे शिक्षण परिषदचं व्यासपीठ आहे ते 100% मुलं वर्गामध्ये कसे उपस्थित राहतील यातून आपल्या शिक्षण परिषदेच्या माध्यमातून शिक्षकांना ते मदत होणार आहे. दुसरा उद्देश आहे की शैक्षणिक चर्चा आदान प्रदान यासाठी व्यासपीठ शिक्षकांना उपलब्ध करणं पण आहे. त्याच्यामध्ये शिक्षकांना एक शैक्षणिक चर्चेच्या संदर्भात चर्चा होते शिक्षण परिषदेमध्ये आणि काही 21व्या शतकातले जे कौशल्य म्हणतो आपण त्याचं पण शिक्षकांना त्याच्यातून त्या व्यासपीठामधून मदत होणार आहे शिक्षकांना. तिसरा उद्देश आहे की शिक्षणातील नवीन संकल्पना असतील ते सगळ्यांपर्यंत कशा पोहोचतील शिक्षकापर्यंत आणि त्यांच्या डेली रुटीन मध्ये ते अध्यापन प्रक्रियामध्ये कशा वापरण्यासाठी त्यांना एक दृष्टी आणि प्रेरणा पण या शिक्षकांना या शिक्षण परिषदेच्या माध्यमातून मिळणार आहे. तसेच विद्यार्थी व शाळा संबंधी माहितीचे सुयोग संकलन असेल त्याच्यानंतर विश्लेषण असेल याच्या आधारे गुणवत्ता विकासाचे नियोजन पण या शिक्षण परिषदेच्या माध्यमातून होणार आहे. त्याच्यानंतर आहे गुणवत्ता मूल्यांकनाचा निकष समजून घेऊन त्यानुसार शाळा व मुले यांच्या शैक्षणिक दर्जा पण उंचावू शकतो. याच्यामध्ये जे काही गुणवत्ताच्या संदर्भाचे जे मूल्यांकनाचे निकष आहेत त्याचं ते निकष समजून घेऊन आपण शाळा मुले यांच्या शैक्षणिक दर्जा पण वाढवू शकतो. शेवटचा उद्देश आहे की केंद्रस्तरीय नियोजन असेल त्याच्यानंतर आढावा असेल आणि नियमित पाठपुरा यातून शैक्षणिक गुणवत्ता विकासाची दिशा ठरते. यामध्ये आपण मासिक केंद्रस्तरीय नियोजन करू शकतो, वार्षिक केंद्रस्तरीय नियोजन पण आपण ह्याच्यामधून करू शकतो आणि प्रत्येक वेळेस आढावाच्या माध्यमातून किंवा पाठपुराच्या माध्यमातून आपण केंद्राची गरजा पण आपण ह्याच्यामध्ये एक दिशा आपल्याला मिळून जाते. शिक्षण परिषदची पूर्वतयारीमध्ये आपण काय केलं पाहिजे. शिक्षण परिषद आपल्याला चांगल्या पद्धतीने होण्यासाठी प्रत्येक मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण जे म्हणतोय आपण ते पोहोचण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. शिक्षण परिषद पूर्वतयारी त्याच्यामध्ये पहिलं तयारीमध्ये आहे की केंद्र प्रमुख ज्यावेळेस शाळा भेटी करतात शाळा भेटीच्या वेळेस जे शिक्षकांना अध्यापनामध्ये येणाऱ्या अडचणी असतील किंवा गरजा असतील हे लक्षात घेणं असेल आणि ज्या केंद्राच्या गरजा आहेत जे उणीव आहेत ते लक्षात घेऊन ते आपण शिक्षण परिषदेच्या वेळेस त्याचा आपण अजेंडा तयार करू शकतो त्या पद्धतीने जी गरजा आहेत त्या पद्धतीने. दुसरं आहे शिक्षण परिषदेच्या पूर्वतयारीमध्ये केंद्रातील जे उपक्रमशील शिक्षक आहेत नवीन उपक्रम यांना आवर्जून भेटी देत त्यांचा समावेश शिक्षण परिषद सादरीकरणासाठी कसा करता येईल. जे केंद्रामध्ये चांगले शिक्षक नवीन उपक्रम राबवत असतील वर्गामध्ये ते वर्ग प्रक्रियामध्ये राबवत असतील जसं नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणतात आपण मूल्य नियोजन असेल त्याच्यानंतर विद्यार्थी संचय असेल जे शिक्षक उपक्रम राबवत असतील यांचा आपल्याला शिक्षण परिषदेमध्ये सादरीकरणासाठी कसा उपयोग करता येईल हे पण आपण केंद्र प्रमुख आणि किंवा CRG गटाने जर आपण शाळा भेटी देत असेल ते आपण त्याच्यामध्ये शिक्षण पूर्व तयारीमध्ये आपण निरीक्षण करू शकतो. तिसरा मुद्दा आहे की जिल्ह्याने किंवा तालुक्याने ठरवलेले विषय असतील किंवा केंद्राच्या गरजा असतील किंवा वार्षिक नियोजनानुसार आपण विषय पत्रिका ठरवावी. यामध्ये काय होतं जिल्ह्याहून काही अजेंडा येतो काही विषय येतात त्याच्यानंतर तालुका स्तरावरून काही विषय येतात पण आपल्या नेमकं केंद्राची काय गरज आहे त्या CRG बैठकामध्ये जर आपली चर्चा होऊन जर विषय निघाले तर याचा एक सगळ्या जिल्ह्याहून आणि तालुक्याने आलेल्या विषयाचा एकत्रित करून आपल्या केंद्राचा पण अजेंडा आपण शिक्षण परिषदेसाठी तयार करू शकतो. चौथा आहे की नियोजन काही दिवस आधी केंद्रामध्ये सर्व शिक्षकांना पाठवणे जेणेकरून शिक्षकांना याची तयारी करता येईल शिक्षकांना शिक्षण परिषदेचं महत्व पण पटेल त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर चौथा आहे केंद्रातील वेगवेगळ्या शाळांमध्ये शिक्षण परिषद आयोजित करा. त्याच्या माध्यमातून आपण प्रत्येक शिक्षण परिषद वेगवेगळ्या शाळेमध्ये जर आयोजन केले तर त्याच्यामध्ये त्या शाळेमध्ये शाळेतली प्रत्येक शाळेला भेटी पण होतील आणि त्याच्या माध्यमातून इतर शिक्षकांना पण ते शाळा बघण्याची संधी मिळेल तिथले उपक्रम काय चालू आहे ते पण लक्षात येतील शिक्षकांना त्याच्या माध्यमातून त्या शिक्षकांना आपल्या स्वतःच्या वर्गामध्ये ते करण्याची संधी मिळेल.
दुसरा चौथा शेवटचा मुद्दा आहे पूर्वतयारीमध्ये प्रत्येक महिन्याच्या नियोजित तारखेनुसार शिक्षण परीक्षेचे आयोजन करणे. याच्यामध्ये काय की आपण महिन्यामध्ये प्रत्येक महिन्याच्या तारखेनुसारच आयोजन शिक्षण परिषदचं व्हावं. आपण एक शेवटचा आहे त्याच्यामध्ये शिक्षण परिषदच्या दरम्यानच्या आंतरक्रिया काय किंवा शिक्षण परिषदच्या वेळेस आपण काय केलं पाहिजे त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे की शिक्षण परिषदच्या अहवाल लेखनाची जबाबदारी निश्चित करणे. म्हणजे यामध्ये शिक्षण परिषदच्या दरम्यान आपण कोणाला तर जबाबदारी दिली पाहिजे प्रोसिडिंग कोणाला लिहिण्यासाठी, कारण याचा आपल्याला मदत होणार आहे की आपण ज्यावेळेस दुसऱ्या महिन्यात शिक्षण परिषद घेणार त्या मागील विषय शिक्षण परिषदेविषयी कुठले राहिलेले आहेत का, त्याची कुठली पाठपुरावा झालेला आहे याची मदत आपल्याला त्या शिक्षण परिषदेच्या अहवालामधून होणार आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे की विषय पत्रिकेचे सर्वांसमोर वाचन करावे. सुरुवातीला आपण जी अजेंडा ठरलेला आहे तो आपण अजेंडाचं वाचन करावे जेणेकरून सगळ्यांना दिवसभराचा जो अजेंडा आहे ते सर्वांना स्पष्टता येईल त्याच्यामध्ये. तिसरं आहे की ज्या शाळेत शिक्षण परिषद आहे त्या शाळेचे सादरीकरण आहे. ज्या शाळेमध्ये आपण शिक्षण परिषद घेत आहेत त्या शाळेमध्ये शाळेचं सादरीकरण व्हावं, त्याच्यामध्ये नित्यक्रम काय आहे, त्याच्यामध्ये उपक्रम काय आहेत किंवा शालेय विषय घडामोडी काय असेल हे सादरीकरण त्याच्यामध्ये सुरुवातीला व्हावं. त्याच्यानंतर मागील शिक्षण परिषदेचा आढावा आपण ह्याच्यामध्ये काही अंमलबजावणीचे काही विषय राहिले असतील किंवा कुठला असेल ते पण मागील शिक्षण परिषदेचा आढावा घेण्यात यावा. त्याच्यानंतर चांगल्या कामाबद्दल शिक्षकाचे कौतुक प्रोत्साहन पण असेल. शिक्षण परिषदेच्या दरम्यान जे केंद्रामध्ये चांगले शिक्षक नाविन्यपूर्ण उपक्रम करत असतील किंवा सादर करत त्यांना पण त्यांचं बी कौतुक केलं पाहिजे, त्यांना प्रोत्साहन मिळेल, इतर शिक्षकांना पण त्याचे शिक्षकांना प्रोत्साहन मिळेल. विशाल सर त्याच्यानंतरच अजून एक स्लाइड राहील त्याच्यावर राहील. शिक्षण नंतरचे जे आपण म्हणतोय त्या शिक्षण परिषदेनंतर काय केलं पाहिजे त्याच्यामध्ये नेक्स्ट स्लाइड करा बरं विशाल सर, त्याच्यामध्ये आहे पुढे शिक्षण परिषदेनंतर हेच शिक्षण परिषदेच्या नंतर मध्ये आपण काय केलं पाहिजे, याच्यामध्ये मूल्यमापन चाचणी असतील किंवा महिन्याच्या नियोजनाच्या याचा संदर्भ घेऊन वर्गाचे मूल्य नियोजन आपल्याला तयार करता येतील. तसेच विद्यार्थी संचिका पण आपल्याला त्याच्यामध्ये तयार करायचे. जे काही शिक्षण परिषदेमध्ये चर्चा झाली असेल मूल्य नियोजनाविषयी ते आपण शिक्षण परिषदेच्या नंतर पण आपण प्रत्येक शिक्षकानं मूल्य नियोजन तयार करावं किंवा विद्यार्थी संचिका तयार करावी. विद्यार्थी संचिका काय आहे, विद्यार्थी संचिका म्हणजे की प्रत्येक विद्यार्थ्याची एक स्वतंत्र फाईल असेल, त्या स्वतंत्र फाईलमध्ये जे काही वर्गामध्ये विद्यार्थ्यांना काम केलेलं असेल त्या कामाचं तिथं कात्रण किंवा त्याचं काय असेल केस ते त्या फाईलमध्ये लावण्यात यावं, म्हणजे जेणेकरून आपल्याला पालक सभेच्या वेळेस पण शिक्षकांना पण मदत होईल. जे विद्यार्थ्याचा प्रोग्रेस आहे ते पालकांना पण समजेल आणि शिक्षकांना एक दिशा ठरेल किंवा विद्यार्थ्यांना कशाची गरज आहे, काय गरज आहे, मदतीची गरज आहे ते त्यातून आपल्याला पोर्टफोलिओच्या संदर्भात पण शिक्षकांना मदत होणार आहे. त्याच्यानंतर आहे की शिक्षण परिषदेमध्ये ठरवलेले उपक्रम वर्गामध्ये राबवताना शिक्षण काही अडचणी येत आहेत का, हे पण आपण ज्यावेळेस केंद्र प्रमुख भेटी देत असेल त्यावेळेस पण केंद्र प्रमुख असेल किंवा साधारण व्यक्ती यांनी भेटी देत असताना त्यावेळेस लक्षात घ्यायचे आहेत की निरीक्षण करायचे किंवा शिक्षण परिषदेमध्ये ठरलेले उपक्रम वर्गामध्ये होत आहेत का किंवा अडचणी काही येत आहेत का शिक्षकांना, त्याची नोंदी निरीक्षण करून आपण पुढच्या शिक्षण परिषदेमध्ये त्याचा विषय आपण घेऊ शकतो. तिसरा मुद्दा आहे की निर्णयाची अंमलबजावणी होताना काही प्रश्न आहेत का, नवीन प्रयोग योग्य दिशेने जात आहेत का किंवा सारख्या मुद्द्यांना विचारात घेऊन भीतीची आखणी केली तर केंद्र प्रमुखाच्या शाळा भीती शिक्षकांना उपयोगी होते. याच्यामध्ये किंवा ज्या शिक्षकांना अडचणी आहेत जी ठरवलेल्या गोष्टी शिक्षण परिषदेमध्ये आहेत, जर आपण त्या पद्धतीनं जर आखणी केली तर ते केंद्र प्रमुखाच्या शाळा भीतीच्या वेळेस पण शिक्षकांना ते मदत होणार आहे ते प्रश्न सोडवण्यासाठी. त्याच्यानंतर आहे शाळा भेटी मार्फत पुढील शिक्षण परिषदेची विषय पत्रिका तयार होण्यास मदत होणार, जेणेकरून ते शाळा शिक्षक केंद्र प्रमुखांच्या भेटीनुसार पुढील शिक्षण परिषदेचा अजेंडा पण तयार होण्यास मदत होणार आहे. शेवटचं आहे की जे काही अनुभव येत आहेत ते तालुका गुणवत्ता कक्षेच्या सभेत मांडले तर हे सर्व केंद्र प्रमुखांमध्ये यावर चर्चा होऊन बाकीच्या केंद्रात या पद्धतीने शिक्षण परिषद नियोजन आणि अंमलबजावणी करण्यास सुरुवात होणार. जे काही आपण केंद्र प्रमुख यांनी साधारण व्यक्ती असतील त्यांनी ज्यावेळेस शाळा भेटी देताना काही अनुभव आलेले आहेत हे तालुका गुणवत्ता कक्षाच्या सभेमध्ये मांडले तरी बी जेणेकरून बाकी इतर केंद्रातल्या केंद्र प्रमुख त्याच्यावर चर्चा होऊन ते या पद्धतीने शिक्षण परिषदेचे नियोजन पण आपल्याला इतर केंद्रामध्ये पण करता येईल त्या विषयानुसार.
अशा पद्धतीनं आपण शिक्षण परिषद प्रक्रिया आहे 3 टप्प्यामध्ये आपण म्हणत आहे. शिक्षण परिषद पूर्व तयारी असेल, दरम्यानची तयारी असेल, शिक्षण परिषदची नंतरची तयारी असेल. त्याच्यानंतर आपण शिक्षण परिषद प्रभावी कशा संदर्भात म्हणतोय किंवा प्रभावी शिक्षण परिषद आपण कशासाठी म्हणतोय? तर त्याच्यामध्ये 100% सदस्य उपस्थित असतील. पहिला निकष आहे की 100% सदस्य उपस्थित आहेत शिक्षण परिषदेसाठी. दुसरा निकष आहे की सहकार्य आणि समानतेच्या भावनेतून मत व्यक्त होतंय का? किंवा जे सहभागी शिक्षक आहेत त्यांचं सहकार्य किंवा मत व्यक्त होतंय का? त्यांनी स्वतःहून मत व्यक्त करतायत का? तिसरा एक आहे सर्व शिक्षकांना बोलण्याची समान संधी मिळते का? किंवा शिक्षण परिषदेमध्ये प्रत्येक शिक्षकांना बोलण्याची संधी मिळते का? हे पण आपण त्याच्यामध्ये पाहिलं पाहिजे. त्याच्यानंतर चौथा मुद्दा आहे की नाविन्यपूर्ण वेगवेगळ्या कल्पना त्याच्यामधून होता आहेत का? किंवा शिक्षण परिषदेमध्ये वस्तूचा वापर करून असेल, संस्थानाचा वापर करून असेल किंवा गणित पेटीचा वापर करून असेल त्या शिक्षण परिषदेमध्ये त्याचं वेगळंपण दिसून येत आहेत का? ते पण आपण पाहिलं पाहिजे. त्याच्यानंतर नियोजित वेळेमध्ये ठरलेल्या मुद्द्यावर चर्चा होते का? ते पण आपण वेळेनुसार आपलं शिक्षण परिषद पूर्ण होते का? ते पण आपण बघितलं पाहिजे. हे अशा पद्धतीचे निकष आहेत प्रभावी शिक्षण परिषदेच्या दरम्यानचे. त्याच्यानंतर शिक्षण परिषदेचे फायदे काय आहेत किंवा परिणाम काय? शिक्षण परिषद घेतल्यामुळे आपण जे म्हणतो की जिल्हा शाश्वत बदलासाठी आपण शिक्षण परिषद एक महत्वाचं माध्यम म्हणतोय. तर आपण शिक्षण परिषदेचे फायदे काय काय? तर शिक्षकामधील आत्मविश्वास वाढू लागतो शिक्षण परिषदेमुळं. शिक्षकांना जे अडचणी येत आहेत वर्ग प्रक्रियेमध्ये ते पण आपण शिक्षण परिषदेच्या माध्यमातून सुटू शकतो. त्याच्यानंतर सहकार्याची भावना वाढीस लागते. त्याच्यानंतर शिक्षकांना प्रोत्साहन मिळून प्रणालीची पण भावना वाढते. शिक्षकांना एक प्रकारचं एक प्रोत्साहन मिळतं जेणेकरून शिक्षकांनी जे काम केलेलं आहे त्याच्यातून. चौथं आहे की मूल शिकण्याकडे गुणवत्ता वाढीकडे जास्त लक्ष दिलं जातंय आणि शैक्षणिक वातावरण निर्मिती होण्यास मदत पण होते. जे काही शिक्षण परिषदेच्या माध्यमातून शैक्षणिक वातावरण पण निर्मिती होण्यास मदत होते. अशा पद्धतीनं शिक्षण परिषदची प्रक्रिया आहे. हॅलो. येतोय आवाज येतोय. सर तुमचा आवाज येतोय, बोला. हो हो. थँक्यू गोविंद सर. सर्वांना नमस्कार. आत्ताच गोविंद सरांनी जे काही शिक्षण परिषदेची प्रक्रिया आपल्या समोर मांडली त्याचा उद्देश पण एकच होता की शिक्षण परिषद नियोजनाचं किंवा शिक्षण परिषदेतील अजेंडा तयार करण्याची एक चांगली जबाबदारी सीआरजी गटावर आहे. सीआरजी गट आणि केंद्र प्रमुख मिळून ते चांगल्या प्रकारे करू शकतात म्हणून एक शिक्षण परिषद प्रक्रिया आपल्या समोर मांडली. तर आपण जे म्हणतोय सीआरजी बैठकीचा जर सीआरजी बैठक झाली तर त्याची एक फलनिष्पत्ती कशा पद्धतीनं पूर्ण केंद्रात होते किंवा पूर्ण केंद्रात विद्यार्थी गुणवत्तासाठी वाढीसाठी होते तर ते एक फोटो पीपीटीच्या माध्यमातून 2 मिनिटात शेअर करतो. आता हे आपल्या समोर जे दिसतंय तर ही सीआरजी बैठक आहे. त्या सीआरजी बैठकीमध्ये चर्चा केली जाते की जी काही केंद्रांतर्गत चाचणी घेतली एक अध्ययन आधारित त्या अध्ययन आधारित चाचणी घेतली आणि त्याच्यामध्ये ज्या गोष्टी मुलांना भाषा आणि गणितामध्ये अवघड गेल्यात तर त्याच्यावरती काम करण्यासाठी 2 गटात सीआरजी गट विभक्त झालाय आणि त्याच्यावरती काम करतोय. त्याचबरोबर मग त्याच्यामध्ये इकडं पाहिलं तर राईट साईडला एक पेज दिसतंय की केंद्रात जास्तीत जास्त मुलांना न जमणाऱ्या ज्या काय अध्ययन निष्पत्ती आहेत जे काही प्रश्न आहेत ते याच्यावरती आहे आणि त्याला अनुसरूनच शिक्षण परिषदेचा अजेंडा तयार केला आणि मधलं जे आहे की जे काही शिक्षण सीआरजी बैठक झाली ती सीआरजी बैठकीमध्ये जे काही चर्चा झाली आणि निर्णय झाले त्याचा एक अहवाल तयार केलेला आहे गटानं आणि तो केंद्रात पाठवलाय की अशा पद्धतीने सीआरजी गटात चर्चा झालेली आहे. त्यानंतर सीआरजी गटातली जी काही चर्चा केली तर जे काही केंद्रात चाचणी झाली तर त्या चाचणीमध्ये जे काही मूल्यमापन करायचं त्यासाठीचं जे काही गुण संकलन असेल ते गुण संकलन कसं करायचं आणि त्यावर आधारित मग गुण संकलन केल्यानंतर शिक्षकांनी ते गुण लॅपटॉपद्वारे कॉम्प्युटरद्वारे मोबाईलद्वारे भरले आणि त्याचं एक विश्लेषण तयार झालं. तर एक आपण पाहू शकतो की रेड ग्रीन मध्ये एक विश्लेषण दिसते आपल्याला की एका दृष्टिक्षेपात माझा वर्ग की माझ्या वर्गातले सगळे विद्यार्थ्यांनी हे त्या वर्गातले विद्यार्थ्यांना जे प्रश्न आले नाही किंवा जे क्षमता आले नाही ते याच्यामध्ये दिसतंय. रेड म्हणजे ज्या क्षमता मुलांना नाही जमल्या तर त्यावर आधारित या शिक्षण परिषदेमध्ये नियोजन केलं आणि त्याच्या आधारावर केंद्र प्रमुखांशी आणि शिक्षकांची चर्चा केली झाली. त्याच्यानंतर जे काही शिक्षण परिषदेचा अजेंडा आपण सीआरजी मध्ये बनवला होता
केंद्रातल्या चाचणीला अनुसरूनच बनवलं होतं. तर त्या केंद्राची एक जे काही विश्लेषण आहे ते विश्लेषण केंद्र प्रमुख सगळ्या समोर मांडतायत की कोणत्या अध्ययन निष्पत्तीमध्ये पूर्ण केंद्र मागे आहे. त्याचं एक विश्लेषण केंद्र प्रमुख करतायत. त्यानंतर जे काही सीआरजी सदस्य आहेत आपले, त्या गटात ज्या सीआरजी सदस्यांना काम केलंय, तर ते सीआरजी सदस्य केंद्राचं वर्गनिहाय जो आलेख आहे, वर्गनिहाय जे विश्लेषण आहे, ते विश्लेषण शिक्षकांसमोर मांडतायत. त्या विश्लेषणामध्ये जे काही गॅप दिसतायत, त्या गॅपवरती काय उपाय केले पाहिजे किंवा काय उपक्रम राबवले पाहिजे, त्याच्यावरती प्रत्येक शिक्षकाने आपलं मत व्यक्त आहे. तिथं एक सर त्यांचा अनुभव सांगतायत की भागाकार हा विषय जर भागाकार संकल्पना मुलांना समजली नसेल तर त्यांनी वर्गात काय केलंय त्याचा एक अनुभव ते सगळ्यांसमोर मांडतायत. तसंच जे काही प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रत्येक वर्गाचा रिपोर्ट कार्ड तयार झालाय ते तर आपण गटामध्ये पाहू शकतो की सगळ्या शिक्षकांच्या हातात त्यांच्या वर्गाचं विश्लेषण आहे. त्या विश्लेषणावर आधारित ते एक नियोजन बनवतायत आणि इकडे जर पाहिलं तर मग प्रश्न न्याय आणि मूल न्याय नियोजन त्या गटानं तयार केलंय. याच्यामध्ये एक गोष्ट आहे की या पूर्ण शिक्षण परिषदेला सुलभक म्हणून सीआरजी गटाने एक चांगली भूमिका बजावलेली. त्याच्यानंतर त्या शिक्षण परिषदेमध्ये ज्या काही चाचणीमध्ये विश्लेषणामध्ये आपण जे गॅप पाहिले त्या गॅपवर आधारित सीआरजी गट असतील किंवा इतर शिक्षकांनी उपक्रमांचं सादरीकरण केलंय शिक्षण परिषदेमध्ये. इथं पहिल्या याच्यात पाहिलं तर विद्यार्थी म्हणजे एका शाळेतील विद्यार्थी आहेत वर्गातील, त्या वर्गातील 100% मुलांना भागाकार ही संकल्पना समजली, पण ती त्या शिक्षकांनी कशा पद्धतीनं मुलांना शिकवली तर त्याचं एक प्रात्यक्षिक स्वतः विद्यार्थ्यांना घेऊनच सगळ्यांसमोर मांडलंय. त्यानंतर दुसऱ्या फोटोमध्ये जे येते त्या मॅडमांनी भाषेवर आधारित एक उपक्रम तयार केला होता. तर तो उपक्रम कशा पद्धतीने मुलांसोबत राबवलाय त्याचं प्रात्यक्षिकासाठी स्वतः विद्यार्थी म्हणून शिक्षक मॅडमांच्या समोर बसलेत आणि त्यांना तो उपक्रम मॅडम समजावून सांगतात. त्याच्यानंतर शिक्षण परिषदेमध्ये काही संकल्पना आहे की ज्याच्यावरती केंद्र स्तरावर आपल्याला पर्याय नाही मिळू शकत, तर मग डाएटचे जे काही अधिकारी आहेत त्यांना शिक्षण परिषदेमध्ये बोलवलं गेलं आणि त्यांच्या माध्यमातून त्या संकल्पनेला आधारित त्या प्रश्नाला आधारित मार्गदर्शन त्यांचं घेतलं गेलं. त्याच्यानंतर इकडे पाहिलं तर शिक्षण परिषदेमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम असतील किंवा या मॅडमांनी खडू फळ्याचा वापर केलाय शिक्षण परिषदेमध्ये सादरीकरणासाठी. इकडे पाहिलं तर इतर केंद्र प्रमुख असतील किंवा डाएटचे जे अधिव्याख्याता आहेत तर त्या अधिव्याख्याता पण जे काही शिक्षक गटामध्ये काम करतात शिक्षण परिषदेमध्ये त्याचं एक निरीक्षण करतायत. त्यानंतर ज्या काही आपल्या शिक्षण परिषदामध्ये गोष्टी झाल्या, मग आपण काय म्हणतो शिक्षण परिषद नुसती न होता त्याच्यामध्ये काहीतरी निर्णय घेतले जावेत. म्हणजे त्या शिक्षण परिषदेमध्ये ज्या गोष्टी घडल्या त्याचा प्रत्यक्ष वर्ग प्रक्रियेत काय उपयोग होतोय तर विद्यार्थ्यांचा सहभाग वाढला. मॅडम जे आपण भागाकारची संकल्पना पाहिली तर ते मॅडम स्वतः विद्यार्थ्यांसोबत घेतायत आणि मुलांना पण ती समजते. इकडं पाहिलं तर एक शिक्षक कृती घेतायत अक्षर ओळखाची. त्यानंतर केंद्र प्रमुख आहेत तर केंद्र प्रमुख पण एक शाळा भेटीत विद्यार्थ्यांशी स्वतः बसून सुसंवाद साधतायत आणि शिक्षण परिषदेमध्ये जे काही त्यांनी उपक्रम पाहिला तो पण विद्यार्थ्यांसोबत एक आनंदाने त्यांच्यासोबत शेअर करतात. त्याच्यानंतर शिक्षक जे काही चांगलं काम करतात ते काम एक कुठंतरी पालकांसमोर जावं किंवा गावासमोर जावं आणि तसंच पद्धतीचं या शिक्षकांनी जे काही चांगलं केलेलं काम आहे तर त्याचा सत्कार एका पालक सभेत पालकांनी केलेला आहे. आणि एकच की जे काही आपली शिक्षण परिषद झाली सीआरजी गटाने जे नियोजन केलं चाचणीच्या अनुषंगाने जे नियोजन केलं त्याच्यावर आधारित जे उपक्रम सादरीकरण केले त्याच्यातून प्रत्येक शाळेमध्ये ते उपक्रम राबवले गेले. त्या उपक्रमानंतर जसं गोविंद सरांनी सांगितलं की प्रत्येक विद्यार्थ्याचं मूल न्याय नियोजन झालं. त्या मूल न्याय नियोजनाला अनुसरून जे उपक्रम दिले ते उपक्रम शिक्षकांनी त्यांच्या फायलीमध्ये लावले आणि त्या फायलीचा उपयोग असा झाला की जेव्हा पालक सभा आयोजित केली तर प्रत्येक पालकांनी प्रत्येक विद्यार्थी आणि पालक एकत्र घेऊन शिक्षकांनी त्यांच्या समोर मूल जे शिकतंय त्याला काय अडचणी येतात किंवा त्यांनी चांगलं काम केलंय तर ते एक सादरीकरण त्यांच्या समोर केलंय. तर अशा पद्धतीने एक चांगली सीआरजी बैठक झाली तर एक केंद्राचं चांगलं नियोजन होऊ शकतो. त्याचा परिणाम विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी होतो. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद पुणे सर. पुढे कंटिन्यू करूया सर.
एक मिनिट हा. हो. हे कट करू द्या एक मिनिट. सर माझा आवाज येतोय ना? हो सर. एक मिनिट. सर आताचं सेशन महत्वाचं होतं. ओके, थँक्यू सर्वांचे. आताचं पुढचं जे सेशन महत्वाचं आहे, तर यामध्ये आपण CRG सदस्यासोबत चर्चा आपण करणार आहोत. त्यातला जो काही पहिला मुद्दा आहे, तर तो महत्वाचा आहे. तर आपली जी शिक्षण परिषद आहे, तर शिक्षण परिषदेसंदर्भात आपण आता चर्चा करणार आहोत. त्यानंतर तालुक्याचे जे काही शैक्षणिक विषय असतील, तर त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आपले जे CRG सदस्य आहेत, तर CRG सदस्यांचं मत असेल, सूचना असतील, अभिप्राय आहे, त्या संदर्भामध्ये आपण सुचवू शकता आम्हाला. हे जे सेशन आहे ते खऱ्या अर्थानं तुमचं सेशन आहे. आता आम्ही ऐकणार आहोत आणि आपण बोलणार आहोत. मला असं वाटतं की हे सेशन सुरू करतानाच श्री विलास जोशी सरांनी काहीतरी हँड रेज केला होता. सर, आपण बोला आपलं मत. तुमचे काही सजेशन असतील, काही सूचना असतील, तर आम्हाला तुम्ही सांगू शकता. सर सिद्धार्थ सर दिसतायत. मला वाटतं सिद्धार्थ खान सर बोलतायत का? सिद्धार्थ सर बोला. स्वतःला अनम्यूट करा सर. विशाल सर. हो सर, दिले अनम्यूट ऑप्शन दिलाय सर. हा, अनम्यूट सर्वांना विशाल सर सर्वांना अनम्यूट करा, म्हणजे प्रत्येकाने आपला ऑन माईक हे करून हे करू शकता. सर आजची उपस्थिती लिंक आणि फीडबॅक लिंक पाठवली विशाल सर? हो, टाकली सर आता ग्रुपवर. हो ठीक आहे. सिद्धार्थ सर बोला. ओके, थँक्यू सर. प्रत्येकाला आपण एक ते दोन 1 मिनिटामध्ये बोला, म्हणजे बाकीच्यांना पण वेळ मिळेल. एक मिनिट म्हटलं तर सर्वांना तिचा वेळ मिळू शकेल. हा सर, मी प्रथमतः सिद्धार्थ रंगनाथ खंदारे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिग्रस, तालुका पालम. हा बोला ना. सर माझं असं मत आहे की आपण छान मार्गदर्शन केलं सर. मागच्या वेळेस सुद्धा सर आपण खुने सर तुम्ही निपुण भारत बद्दल खूप छान सांगितलं. परंतु कृपया आमचे कौतुक करू नका. फक्त आम्हाला तुम्हाला काय मत आहे, सजेशन आहे, ते आम्हाला सांगा. आमच्या चुका सांगितल्या तरी चालतील, आम्ही नाही सर, स्वीकारण्यास मी तेच बोलणार आहे सर. महत्वाची गोष्ट आहे की आपण जेव्हा विषय दिला जातो, माझ्याकडे सामाजिक शास्त्र दिला होता मागच्या वेळेस, परंतु सामाजिक शास्त्राचं सेशन झालं नाही आणि नंतर मग निपुण भारत दिला गेला माझ्याकडे. तर माझं मत असं आहे की आपल्याकडे एक असा बॉन्ड कार्यक्रम पाहिजे की ज्यांच्याकडे जो विषय दिलाय तो विषय दिला जावा आणि तो विषय पूर्ण करण्यासाठी त्याला जे टास्क दिले जावेत. येस म्हणजे टास्क दिल्यानंतर पुढच्या शिक्षण परिषदेमध्ये तुम्ही आउटपुट काय झाले, इनपुट काय केलं आणि ओव्हरऑल तुम्ही केंद्रासाठी काय केलं, त्यासाठी त्या गोष्टीचा एक फाईल तयार केली पाहिजे एका CRG वाल्याने. असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. तुमच्या मताशी आम्ही सर 100% सहमत आहेत. पूर्ण स्वातंत्र्य आपल्या सोबत सर्व केंद्र प्रमुख महोदय. मला वाटतं सरांचं सजेशन आपण सर्वांनी स्वीकारायला काही हरकत नाही. आपण एकंदरीत आपला एक जो टास्क आहे, आपली शिक्षण परिषद झाल्यानंतर सर्व लोकांनी टास्क देऊ शकता आपण, आणि संबंधित शाळा शिक्षक आपले ते त्याच्यामध्ये राबवत आहेत की नाही, त्याची अंमलबजावणी करतायत की नाही. मला असं वाटतं जर आपण हे जर पाहिलं, त्याची जर आपण नोंदी जर ठेवल्या, तर एक सुयोग्य असं सरांचं मत आहे. ओके, थँक्यू. नेक्स्ट प्लीज. ओके, थँक्यू सर. सेलुकर सर. हा सर, नमस्कार सर. नमस्कार, बोला. पूर्वी सर केंद्र संमेलन घेतली जायची, याच पद्धतीची होती, आणि केंद्र संमेलनामध्ये एक आदर्श पाठ घेतला जायचा एखाद्या शिक्षकाचा. एखादा लेसन घेऊन त्याला पूर्व सूचना देऊन तो शिक्षक सर्वांसमोर आपले सर आपला आवाज घेऊन होता, तर याच्यामध्ये ऍड करता येईल का? येस करता येईल ना, काय अडचण नाही. आणि आपण जे आपण केंद्र शिक्षण परिषदेमध्ये केंद्र प्रमुख महोदयांना स्थानिक गरजानुसार विषय 1 ते 1.5 तासाचा वेळ दिलेलाच असतो. त्याच्यामध्ये तुमच्या केंद्राच्या ज्या काही गरजा आहेत त्या पद्धतीने तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे, त्यामुळे तुम्ही घेता येऊ शकेल, काही अडचण नाही. ठीक आहे सर. आदर्श हा नेक्स्ट प्लीज. स्वतः माईक अनम्यूट करून बोलू शकता. हा नमस्कार सर. हा बोला.
शिक्षक अंबादास केशवराव, प्राशा उकडगाव मागता, केंद्र उखळी बुद्रुक, तालुका सोनपेठ. सर, मार्गदर्शन छान झालं, त्याच्याबद्दल कॉमेंट्स करू नका असं तुम्ही सांगितलं होतं. पण आमच्याही उखळी केंद्रामध्ये प्रत्यक्ष अध्यापन ज्या वेळेला आम्ही ही घेतो, शिक्षण परिषद घेतो, त्यावेळेला गणित विषय, भाषा विषय आणि इंग्रजी विषयाच्या अध्यापन पद्धतीकडे लागणारे जे काही शैक्षणिक साहित्य शासनानं पुरवलेलं आहे ते प्रत्यक्ष वापरूनही आपल्याकडे पाठ झाले. आणि येस. आजचं जे मार्गदर्शन आहे ते अतिशय मोलाचं मार्गदर्शन झालेलं आहे. सर, ज्या काही आमच्या काही त्रुटी राहिल्या होत्या त्या आम्हाला कळाल्या. आणि असं एखादं दर महिन्याला एखादं एक सेशन आपणही असं आयोजित करावं की जे इतर शाळेतले काही नाविन्यपूर्ण उपक्रम आहेत ते आपल्या समोर सादर व्हावे, एवढीच विनंती सर. सर, तुम्हाला लक्षात येत असेल की आता यावर्षीची जी आम्ही BRG आणि CRG ची एक शिक्षण परिषदे संदर्भामध्ये बैठक मुद्दाम 8 दिवस पुढे ढकललेली आहे. तुमची ही जी सूचना आहे तर ती सूचनाच आम्ही तसंच पालन करतो आहे. कारण आम्ही गुगल फॉर्म वरती आणि आजच्या पण बैठकीमध्ये मी विषय काढणारच आहे. 2 विषय आहे शिक्षण परिषदेचे विषय तुम्ही सुचवावेत. मला असं वाटतं की या गटावर सुद्धा ती लिंक पाठवली जाईल. मी तुम्हाला सर्व केंद्रप्रमुख महोदयांच्या मार्फत शिक्षण परिषदेमध्ये कोणते विषय असावेत या संदर्भामध्ये गुगल फॉर्म मध्ये तुम्ही आम्हाला सुचवावे असं सांगितलं होतं की तुमचेच विषय आम्ही त्या ठिकाणी ठेवण्याचा आमचा मानस आहे. आणि दुसरी गोष्ट, तुमचे नवोपक्रम किंवा उपक्रम तुम्ही सादरीकरण व्हावं असं म्हणताय, तर आमच्याकडे यामध्ये मी हा विषय काढणार होतो. माझी शाळा सुंदर शाळा या अंतर्गत आपण या शिक्षण परिषदेमध्ये 2 शाळांचे सादरीकरण त्या ठिकाणी घेणारच आहोत. तुमचं 100% आपल्याशी सहमत आहे आणि त्याची अंमलबजावणी याच्यामध्ये आम्ही लगेच करणार आहोत. आमचा तो नियोजनाचा भागच आहे ते. ओके, थँक्यू. नेक्स्ट कुलकर्णी सर. हा बोला. कुलकर्णी सर बोलणार होते ना? प्रवीण कुलकर्णी कोणीतरी होतं ना? हॅलो सर. हा बोला. सर, मला काय वाटतं माहिती का, आपल्या समजा 12-10 संमेलन होता शिक्षण परिषदा, तर प्रत्येक शिक्षण परिषदेमध्ये 1 महिन्याचा, 8 दिवसाचा, 5 दिवस एक छोटा छोटा उपक्रम जर आपण देत राहिलो, समजा आपल्या थोडस नाविन्य येईल. हे पण मला असं वाटतं सजेशन खूप छान आहे. आणि केंद्र प्रमुख महोदयांनी तुमची जेव्हा शिक्षण परिषद आयोजित करता, CRG जेव्हा बैठक होते, तर मला असं वाटतं या मुद्द्याचा नोंद करून घ्यावी. आणि स्थानिक गरजानुसार जो तुम्हाला 1 तासाचा वेळ दिलेला आहे त्यामध्ये 15 मिनिटं तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकता. काय अर्थ, 15-20 मिनिटं एक प्रत्येक वेळेस जर एका शिक्षकाला जरी आपण एका शाळेला जर संधी देऊ शकलो, मला वाटतं हे चांगली कन्सेप्ट आहे. ओके. हॅलो. हा सर बोला. सिंदपुरे सर बोलताय ना? बोला बोला. हा, सिंदपुरे बोलतोय सर. हा बोला. हा, सिंदपूर, मी पाथरीमधून बोलतोय. आता आपण सांगितलं की शिक्षण परिषदा ही प्रत्येक वेळी वेगवेगळ्या शाळेवर घेण्यात यावं केंद्रातल्या, म्हणजे त्या शाळेची सगळ्यांना ओळख होईल आणि तिथं काय काय कार्यक्रम चालतात, कोणत्या प्रकारचे उपक्रम घेतले जातात हे माहिती होईल. पण ज्यावेळी एखाद्या शाळेवर शिक्षण परिषद घेतली जाते त्यावेळी त्या शाळेचे सगळे शिक्षक आणि सगळा स्टाफ, आता आज आपल्या इथं कुठला तरी उत्सव आहे आणि आता आपल्या येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करायचे आहे, खूप मोठा कार्यक्रम आहे, जेवणाची व्यवस्था करायची आहे, दिवसभर त्याच याच्यामध्ये लागलेले असतात. आणि सगळे आपण कितीही सांगितलं वरच्या स्तरावरून की स्वागत समारंभ बाजूला ठेवायचा आणि जे महत्वाचे मुद्दे आहेत त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे, तर ते थोडे कुठं बाजूला पडताना दिसतं. आणि स्वागत आणि जेवणाची व्यवस्था याच्या मार्गेच बराचसा कार्यक्रम फिरतो. तर या संदर्भात तुम्ही आपल्या स्तरावरून आणखी एकदा सूचना द्याव्या असं मला वाटतं. सर्व केंद्र प्रमुख महोदय सरांना, मला वाटतं सरांची सूचना खूप छान आहे. आणि याच्यामुळे एकंदरीत आपली शिक्षण परिषद नक्कीच डिस्टर्ब होते. मला असं वाटतं की आम्ही पण गेलो तर आमचं पण कृपया स्वागत करू नका. आणि केंद्र प्रमुख सरांना विनंती आहे की थोडस प्रोटोकॉल, आपल्या गट शिक्षणाधिकारी BRG चे काही आपलं सदस्य आहेत, तर आपल्या तालुका स्तरावरचे जे BRG सदस्य आहेत तर त्यांच्या गटामध्ये हा विषय मांडण्यात यावा. आणि सर्व तालुका यंत्रणा, गट शिक्षणाधिकारी महोदयांना तसं आम्ही पण सांगतो आणि तुमच्याकडून पण तिथं BRG सदस्यामध्ये हा मुद्दा यावा आणि स्वागत थोडस बाजूला ठेवावं असं माझं पण वैयक्तिक मत आहे. आणि दुसरी गोष्ट, मला सर्वांना विनंती करायची आहे की आपला त्रास इतरांना, त्या संबंधित शाळांना देणं हे उचित होणार नाही. कारण जर आपण आपला जर डब्बा स्वतः जर आणला
तर मला वाटतं सुयोग्य होऊ शकेल. तुम्ही जर पाहत असाल तर आम्ही तर चहा पण घेत नाही शक्यतो कोणत्या ठिकाणी. पण मला असं वाटतं की त्या संबंधित शिक्षकांना, शाळांना त्रास देणं हे मला असं वाटतं योग्य नाही. जर आपल्याला जर तेवढं हे करायचं असेल तर स्वतःचा एक स्वतः डब्बा जर नेला प्रत्येकाने, थोडं जर समजूतदारपणा दाखवला, तर मला असं वाटतं सर्व सुज्ञ लोक आहेत, सर्व समजूतदार लोक आहात आणि हे सांगणं योग्य नाही. कारण संबंधित शाळा ही आपलं अवभगत करण्यासाठी नाहीये किंवा आपलं स्वागत करण्यासाठी नाहीये, तर त्यांना काम करण्यासाठी आपण संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. आणि मला असं वाटतं की कोणत्या ठिकाणी आमचा आदर करावा ही आम्हाला अपेक्षित नाही. थोडंसं सर्वांनी प्लीज मला असं वाटतं थोडं समजूतदारपणा जर दाखवला तर आपली सर्व सुज्ञ मंडळी आहे नक्कीच यावर स्वतः मला वाटतं हा प्रश्न आपल्या फक्त मानसिकतेचा आहे, आपल्या विचाराचा आहे. मला नक्की तुमच्या विचारावर माझा विश्वास आहे. तुम्ही यातून नक्की मार्ग काढा. ओके, थँक्यू. प्लीज नेक्स्ट. सर माझी एक अडचण आहे. हा बोला ना सर, नाव सांगा तुमचं. सर माझं नाव विनायक फुगनर, झेडपीपीएस पारवा. बोला ना. हा सर, दरवेळेस शिक्षण परिषदेचे विषय तर दिले जातात, परंतु सीआरजी सदस्यांनी ते मार्गदर्शन जे करायचं असते किंवा सुलभक म्हणून जे कार्य करायचं असते त्यासाठी जिल्हा स्तरावरून कुठली पीपीटी किंवा पीडीएफ दिल्या जात नाही. त्यामुळे खूप अडचणी येतात सर विषय मांडताना. सर गेल्या वेळेस मला वाटतं तुमच्यापर्यंत पीपीटी मिळाल्या नाहीत का? आम्ही इथून पाठवतो पीपीटी. जेव्हा आमच्याकडे सीआरजी आणि बीआरजी पूर्ण जिल्ह्यातील सीआरजी आणि बीआरजी सदस्यांचा एक ग्रुप असला तर चांगलं होईल ना सर. बीआरजी सदस्यांचा केलेला आहे. विशाल सर सीआरजी सदस्यांचा पण एक जर ग्रुप केला तर ते बेटर होईल. हो सर, हो लिंक म्हणजे कसं ना जेव्हा आपल्या आणि सर आजच्या पण ज्या पीपीटी आहेत ना ते सर्व टाका आणि आपण जे बीआरजी आणि सीआरजी सदस्यांची आता एक कार्यशाळा घेणार आहोत शिक्षण परिषद संदर्भातली. समजा पीपीटी जे आमच्याकडे अवेलेबल असतात तर ते आम्ही ते नक्की पाठवू. त्यामध्ये 100% कदाचित ते पोहोचत नसेल त्यासाठी जर आपला जर सीआरजीचा ग्रुप जर झाला तर आपल्याला पण एक चांगलं होईल, म्हणजे संबंधित लोकांपर्यंत डायरेक्ट पोहोचू शकेल. आम्ही जे काही पीपीटीज पाठवतो तर तो टीम डाएटवर म्हणजे सर्वसाधारण व्यक्तीपर्यंत आम्ही पाठवतो. गट शिक्षण अधिकारी महोदय त्या जो काही गट आहे त्या पाठवतो. कदाचित खाली जाण्यासाठी अडचण येत असेल. ओके ठीक आहे, आम्ही डायरेक्ट सीआरजी आणि बीआरजी गटावर टाकून देतो म्हणजे डायरेक्ट तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि केंद्र प्रमुख महोदयाकडून तुम्ही घेऊ शकता, त्यांच्या पण गटावर टाकत जाऊ आपण. चालेल, काय अडचण नाही. ओके, थँक्यू सर. हा नेक्स्ट सर बोला ना. हॅलो. हा बोला ना. सर नमस्कार. मी झाडे संजय कुमार दिगंबरराव, जिल्हा परिषद प्राथमिक सोनखेड, तालुका पूर्णा येथून बोलतोय. आता सरांनी जी आदर्श पाठाची संकल्पना सांगितलेली होती, सदरील संकल्पना अतिशय उपयुक्त आहे. पण हा पाठ जो आहे सीआरसी सदस्य घेण्यापेक्षा इतर जे शिक्षक आहेत त्यांच्यामधून जर हा पाठ घेतला तर एक इतरांना सुद्धा त्या ठिकाणी संधी मिळेल आणि निश्चित त्या शाळेवर कशा प्रकारे त्यांनी ती उपाययोजना करून आणि मुलांचा विकास करण्यासाठी कशा प्रकारे कोणकोणती साधनं वापरली याचा आपल्याला या ठिकाणी अनुभव मिळेल सर्वांना, अशी माझी विनंती. मला असं वाटतं मी सर्व केंद्र प्रमुख महोदय आणि सीआरजी गटाला विनंती करतो की आपण तर नेहमीच मार्गदर्शन करत असता, परंतु सरांची सूचना पण खूप चांगली आहे. आपले पण काही कॅलिबर शिक्षक असतात तर त्यांचा पण आपण सन्मान करूया. त्यांचे पण जर काही सादरीकरण जर आपण करता येऊ शकेल असेल त्यांना पण संधी हे देता येऊ शकते. एवढा खूप मोठा मुद्दा काही नाहीये. मला असं वाटतं की सर्वांनाच पण आपण संधी देण्याची म्हणजे देऊ शकतो. केंद्र प्रमुख महोदयांनी थोडं संधी द्यावी. मला वाटतं किरण गिरडा सर पण बोलताय. बोला सर. सर बोलू सर मी. नाईक सर बोलतो सर, लक्ष्मीकांत नाईक. सर थोडासा विषय वेगळा होता कारण ऑफलाईन बैठकीमध्ये सुद्धा हा विषय मांडला होता परभणीला मी. सीआरजी सदस्य म्हणजे सर तुमचा व्यवस्थित आवाज येत नाहीये मला. बोला ना. येतो सर आवाज आता? हा आता येतोय, बोला. सर ऑफलाईन बैठकीमध्ये सुद्धा हा मुद्दा मांडला होता मी की सीआरजी सदस्य त्यांना या ठिकाणी टॅक्सीची सुद्धा जबाबदारी आलेली आहे. आपल्या पहिल्या बैठकीमध्ये ऑफलाईन मध्ये विषय झाला होता की त्यांना ती जबाबदारी समजा देण्यात येऊ नये, कारण म्हणजे जास्त वेळ जो आहे शाळेतून या ठिकाणी बाहेर चालायचं माझी अडचण होती. सर यावर मार्ग आताच आहे की सरांचा आता जे सर जे म्हणत होते की तुमचं सीआरजी गट आणि केंद्र प्रमुख महोदय
जर तुमच्या CRG वर जास्त जर लोड पडत असेल तर तुमच्या केंद्रातले इतर शिक्षक आहेत, म्हणजे त्यांना पण संधी, त्यांना पण समाविष्ट करून घेऊया ना आपण. म्हणजे असं काही नाही की आपले फक्त नाही 12 लोक म्हणजे आहेत तर त्या 12 लोकांनीच ऑफलाईन काम केलं बैठकीमध्ये पाहिजे असं काही बंधन नाहीये. नाही नाही सर, अडचण त्याच्याबद्दल नाही. म्हणजे विषय असा होता की ऑफलाईन बैठकीमध्ये सुद्धा तो मुद्दा आला होता. त्यावेळेस सुद्धा बोललो होतो की जर इतर जे आहेत, म्हणजे जे आता आम्ही तर समजा नवीनच आलो होतो आणि अचानक समजा CRG जो आहे, BRG मध्ये होतो, पण आता BRG समजा तालुका समन्वयक असल्यामुळे तो सुद्धा विषय राहिला नाही. पण या वर्षीच्या टॅक्सीच्या याच्यामध्ये सुद्धा समजा नाव आलेलं आहे. त्याच्याबद्दल अडचण नाही, पण माझ्यापेक्षाही समजा इतर काही शिक्षक आहे की तो विषय चांगल्या प्रकारे तो घेऊ मला असं वाटतं की हो, केंद्र प्रमुख महोदय आणि तुमची जे काही CRG तुम्ही ठरवू शकता ना, तुम्हाला स्वातंत्र्य आहे. आम्ही कोणतेही तुमच्या याच्यामध्ये तुम्ही असंच करावं असं काही बंधन नाही. आम्ही लोकशाही नाही पद्धतीने तुम्हाला स्वातंत्र्य म्हणजे दिले. समान इतर नाही शिक्षकांचं सुद्धा सहकार्य घ्या, त्यांना पण जबाबदारी द्या, असं काही बंधन नाहीये. म्हणजे नाही मला अडचण सर, सर म्हणजे विषय असा होता की टॅक्सीचं जे आपण सुरुवातीला लिंक भरली होती एक, म्हणजे त्याच्यामध्ये नावं आमच्या ऑलरेडी समजा जिल्हा स्तरावरून एक लिंक आली होती, ते त्या लिंक मध्ये सुद्धा आमचे समजा नावं आले होते, ती माहिती सगळी गेलेली होती. म्हणजे एक CRG या ठिकाणी सदस्यामध्ये का? नाही टॅक्सीची एक टॅक्सी संदर्भात एक नाही काय करा, CRG गटामधले जे काही सदस्य आहेत तर केंद्र प्रमुख महोदयांनी ठरवतील ना त्या पद्धतीने. केंद्र प्रमुख महोदयासोबत चर्चा करा तुम्ही. जर तुम्हाला काय ओव्हरलोड जास्त होत असेल तर तो डिस्ट्रीब्युट समान राईट पर्सन राईट जॉब आणि समानता तत्व हे पालन करा. होतं, काही अडचण नाही त्याच्यामध्ये. हा लोकलचाच मुद्दा आहे, लोकलवर तुम्ही सर्च करू शकता तुम्ही. हा नेक्स्ट. हॅलो हा सर, त्यांना माधव खुडे सर बोलतायत ना, बोला. हॅलो सर. हा बोला. हा सर, माझं असं आहे की सध्या कोविड शाळा जवळपास बरेच दिवस बंद राहिलेल्या आहेत सर. बरोबर. हा तर आता कुठे समजा शाळा सुरू झालेल्या आहेत, परंतु मुलांची जी शिक्षण स्थिती आहे सर, ती सध्या खूप ढासळलेली आहे सर. तर आपण जे समजा CRG किंवा BRG किंवा शिक्षण परिषद घेतो ना सर, यामध्ये अध्ययन निष्पत्ती वगैरे इतर बाकीच्या गोष्टीपेक्षा कुठेतरी वाचन, लेखन, बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार या ज्या बेसिक गोष्टी आहे तर या गोष्टीकडे कुठेतरी लक्ष देणं गरजेचं झालेलं आहे सर, 1ली ते 5वी. तर माझी अशी विनंती आहे की आपण CRG आणि BRG ची जेव्हा मीटिंग घेतो तेव्हा यामध्ये कृतीवर जास्त, उपक्रमावर जास्त भर दिला पाहिजे, जेणेकरून विद्यार्थी परत एकदा ट्रॅकवर आले पाहिजे. कारण खूप वीक झालेले तर मुलं वाचन, लेखन, इतर ज्या मराठी असो, इंग्रजी असो, हिंदी असो, गणित असो, या बेसिक गोष्टींमध्ये खूप कच्चे झालेले आहेत. तर कुठेतरी वर देण्यासाठी सरांचं म्हणणं ठीक आहे. कारण सर आपण निपुण भारतमध्ये सुद्धा म्हटलंय की इयत्ता 3री पर्यंत आणि इयत्ता 4थी 5वी पर्यंत जे विद्यार्थी त्यांना मूलभूत क्षमता प्राप्त नाहीत, मला वाटतं मूलभूत क्षमतेसंदर्भातला आम्ही विषय घेतला होता पाठिंबाच्या शिक्षण परिषदेमध्ये सुद्धा, मराठी, गणित आणि इंग्रजी. तेच मुद्दा डबल होऊ नये म्हणून गेल्या वर्षी वेगळ्या पद्धतीची रचना केली होती. मला असं वाटतं की नाविन्यता पण येणं अपेक्षित आहे आणि मेन ज्या काही बेसिक गोष्ट मूलभूत क्षमता आहेत, मला असं वाटतं प्रत्येक शिक्षकाला माहिती आहे. प्रत्येक शिक्षकाचं मूलभूत वाचन क्षमता विकास कार्यक्रमाचं प्रशिक्षण झालं आहे. गणित संबोध विकसन या संदर्भात सुद्धा प्रशिक्षण झालेलं आहे. एक शिक्षक सुद्धा मला असं वाटतं की शिक्षक महोदय सुद्धा हे साध्या साध्या गोष्टी जे काही बेसिक कन्सेप्ट आहेत किंवा ज्या मूलभूत क्षमता विषयाने काही मूलभूत क्षमता दिलेल्या आहेत, तर हे तुम्ही तुमच्या लोकल पातळीवर ते ठरवू शकता. त्यामुळे काही अडचण नाही असं मला वाटतं. ते शिक्षण परिषदेचा विषय असावा मला काही अपेक्षित नाही. कारण एक शिक्षक सहज तुम्हाला स्वातंत्र्य आहे वर्गामध्ये, कारण वर्गामध्ये तुमच्या अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया तुम्ही ठरवणार आहात. त्यामुळे नेमकं काय ठरवायचं, कशा पद्धतीने ठरवायचं, तुम्ही स्वातंत्र्य आहे तुम्हाला. ठीक आहे, ओके नेक्स्ट प्लीज. हा बोला ना सर, बोला पुढे. सुनील मोरे सर बोलताय का? हँड रेज करताय दिसताय तुम्ही, बोला सर. हा नमस्कार सर, मी सुनील मोरे, केंद्रीय केंद्र चिकलठाणा. तर असा एक प्रश्न आहे की मागच्या 2 वर्षामध्ये की कोरोनामुळे आपण जवळपास विद्यार्थी हे शाळेपासून खूप दूर राहिलेले आहेत. त्यांना आता आजची कंडिशन आहे की मुलांना 10 पूर्ण वेळ शाळेत बसून ठेवायचं म्हटलं तर त्यांची तयारी नाही, किंवा शिक्षणाच्या बाबतीत त्यांना जे आपण शिकवतोय तर कंटिन्युअस त्यांना जे आपण शिकवतोय त्यांची तयारी होण्यासाठी एक बालमानसशास्त्र हा विषय जर आपण या शिक्षण परिषदेमध्ये घेऊ शकलो की
विद्यार्थ्यांना एक ह्या 2 वर्षाच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा त्या प्रवाहात आणण्यासाठी मुलांना कसं तयार करायचं, त्यासाठी आपण काय करू शकतो, या असा एक विषय यावर्षी म्हणजे यावेळेसच्या शिक्षण परिषदेने घ्यावा अशी माझी विनंती आहे. धन्यवाद सर. हा प्लीज नेक्स्ट अभिमन्यू मुंडे सर बोलताय का? अभिमान सर, अभिमान मुंडे सर बोलताय का? ज्यांना बोलायचं असेल स्वतःचा माईक अनम्यूट करून बोलू शकता. मुंडे सर बोला. येतोय आवाज सर, बोला. हा बोला ना सर. हा सर, शिक्षण परिषद ज्या वेळेला होते त्यावेळेला दुसरी शिक्षण परिषद जेव्हा होईल तेव्हा पहिल्या शिक्षण परिषदेमध्ये घेण्यात त्या महिनाभर त्याचा खरोखरच काही फायदा आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना झाला का या संदर्भामध्ये पहिल्यांदा फीडबॅक घेण्यात यावा असं मला वाटतं. म्हणजे शिक्षकांना बोलण्याची संधी त्या ठिकाणी द्यावी की महिनाभर याचा तुम्ही कशा पद्धतीने उपयोग करून घेतलात आणि याचा गुणवत्ता वाढीसाठी कशा पद्धतीने फायदा झाला, हा एक विषय आहे. आणि शिक्षण परिषदेमध्ये जे विषय दिले जातात ते विषय CRG मध्ये कशा पद्धतीने कोणी तो कोणता विषय मांडायचा. उदाहरणार्थ मागच्या वेळेला निपुण भारत हा समाजशास्त्र मराठी प्रश्न पडतो, त्याचं नियोजन सुद्धा थोडस तालुक्यावरून हा शिक्षक हा विषय मांडेल या पद्धतीनं. एवढं जर झालं तर अधिक फायद्याचं होईल असं वाटतं. म्हणजे फीडबॅक आणि विषयाचा मला असं वाटतं की तालुक्यावर तालुका स्तरावरून CRG BRG जो काही BRG गट आहे तर ते शिक्षण परिषदेच्या संदर्भामध्ये त्यांचे कार्य आणि कर्तव्य त्याच्यामध्ये आहेच आहे. मला असं वाटतं की केंद्र प्रमुख महोदयांनी जेव्हा आपली BRGची जेव्हा हे होते बैठक होते त्यामध्ये विषय काढावा आणि एकंदरीत हे नियोजन सर्व करणं अपेक्षित आहे. सर्व लोकांना संधी कशा पद्धतीने मिळून देता येऊ शकेल हे मला वाटतं हा लोकलचा मुद्दा आहे आणि तो मला असं वाटतं मला स्वातंत्र्य आहे. प्लीज केंद्र प्रमुख महोदयांनी थोडं जर संवेदनशील झालं आणि याच्या सर्व नोंदी जर घेतल्या आणि सर्व लोकांना संधी कशी मिळेल, सर्व विषय कशा पद्धतीने होतील, नियोजन तुम्हाला कशा पद्धतीने करता येऊ शकेल हे जर करता आलं तर चांगलं राहील. ओके प्लीज नेक्स्ट सर गझलवाड सर बोलतायत, बोला सर. हा गझलवाड सर बोला, त्याच्यानंतर माधव सर बोला. मी गझलवाड सर ZPPS पेंडू तालुका पालनपुर म्हणता येत नाही सर. माझं तर लय आगाव. बोला, येतोय आवाज. मग काय केलं, हरले आणि केंद्र प्रमुख महोदय सरांना ही पण विनंती, जो सरांचा जो आता एक मुद्दा होता फीडबॅकच्या संदर्भामध्ये, मला असं वाटतं शिक्षण परिषद सुरू होण्याच्या अगोदर 10 ते 15 मिनिटं आपण रिकॅपला देऊ शकतो आणि पाठीमागील शिक्षण परिषदेमध्ये नेमके कोणते विषय झाले त्या संदर्भामध्ये आपण नेमकी काय कारवाई केली, जर पाठपुरावा आणि जर आढावा जर आपण जर घेऊ शकलो केंद्र प्रमुख महोदयांनी, किंवा जेव्हा मंथली जेव्हा तुमची ही असते जेव्हा आढावा बैठक असते केंद्र प्रमुख महोदयांनी जर आढावा घेतला तर खूप चांगलं होऊ शकेल असं मला वाटतं. गझलवाड सर बोला ना तुमचं. तर आता मला काय म्हणायचं आहे, आपण दरवर्षी आपल्या जिल्ह्यातील बऱ्याच शाळा आणि बरेच शिक्षकांना पुरस्कार देतो सर. सर मला असं वाटतं बाकीचे कृपया आपले माईक अनम्यूट केले तर चांगलं राहील, सरांचा आवाज आमच्यापर्यंत सुयोग्य होऊ शकेल. तरी माईक बाकीच्यांचं चालू आहे, बंद करा. हा विशाल सर वाटलं बाकीच्यांना बंद करा. सरांचं जे गझलवाड सर बोलत होते, सर बोला तुम्ही. बोला सर. मला एक म्हणायचं आहे की आपण दरवर्षी आपल्या जिल्ह्यातील बऱ्याच शाळांना शाळा पुरस्कार आणि शिक्षकांना शिक्षक पुरस्कार देतो. तर आपण यांची गुणवत्ता पाहूनच निवड केलेली असते. तर अशा शिक्षक अथवा अशा शाळेचे शिक्षक जर आपण जिल्हा स्तरावर मुलाखत घेतले आणि त्यांचं जर मार्गदर्शन आपल्या इतर जिल्ह्याच्या शाळेला जर दिलं तर एक बाब आपल्यासाठी एक मार्गदर्शन ठरेल असं मला वाटतं. सर कोणत्या पुरस्कार संदर्भात बोलताय तुम्ही? आदर्श शिक्षक नाही पुरस्कार कोणता की आपण जे एवढं शिक्षक घेतो थोडक्यात सांगायचं म्हणजे त्यातून. हा बरं ठीक आहे, मग आपण एक गोष्ट करू शकतो याच्यासाठी स्वतंत्र आपण एखादी एक दिवशी कार्यशाळा मार्गदर्शन त्या शाळेत एक दिवशी जिल्हा स्तरावरून सर्वांना दिलं सर्व सदस्यांना ही बाब आपल्यासाठी चांगली सरांचं म्हणणं म्हणजे एक दिवसीय कार्यशाळा किंवा 2 तासाची 3 तासाची कार्यशाळा आपण आयोजित करू शकतो. काय अडचण आहे, मी नोंद करून घेतोय तुमच्या याच्यामध्ये.
हो, काहीतरी करा असं नियोजन सर, की त्या शाळेचा आदर्श आपल्या जिल्ह्याला घेता येईल. ठीक आहे, ठीक आहे. नमस्कार सर. नमस्कार सर. बाळासाहेब वाघमारे बोलतोय, दरवाडी सोनपेठ. सर मला वाटतंय ज्यावेळेस आपण जे दुसरी शिक्षण परिषद घेणार आहोत, त्यावेळेस आपण ज्या पहिल्या शिक्षण परिषदेमध्ये क्षमतावर जे काही शिक्षण परिषद झाली, त्या संदर्भानुसार जर पाठ जर घेतले, म्हणजे मुलांची क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी, तर चांगलं होईल असं वाटतंय सर मला. तुमच्याकडे स्थानिक गरजेसाठी आम्ही 1 तासाचा वेळ ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही 15-20 मिनिटांचे किंवा 2 विषय तुम्ही घेऊ शकता. अर्ध्या तासाची काही अडचण नाहीये. ठीक आहे सर, धन्यवाद सर. केंद्र प्रमुख महोदयांना विनंती आहे की याची नोंद घ्यावी. नेक्स्ट प्लीज. हॅलो, लोट सर. शिरीष लोट सर बोला. मागच्या 4 वर्षापासून सीआरजी बीआरजी मानवत मध्ये कार्यरत आहे. निर्माण करतात. सर आपला आवाज कमी येतोय. आवाज येतोय सर आता? हा आता बोला. तर सीआरजी तयार करतात काय निकष पाळायला बोलतोय थोडस. सरांचं नेमकं काम. सर आपला आवाज खूपच कमी येतोय. काय म्हणायचं नेमकं, कोणते निकष पाळायचे? सीआरजी तयार करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे याच्याविषयी बोलत होतो. नाही आता आपण आता सांगितलं ना. तर सीआरजी आता म्हणजे निवड करताना म्हणताय का आपण? सीआरजी निवड करताना काय अडचणी येतात आणि काय गरज आहे हे बोलत होतो. सर आता इथे एक गोष्ट करू शकतो आपण. सीआरजी ची निवड करत असताना तुमच्याकडे आता आपण 12 शिक्षक आपण निवडणार आहात विषय आहे. आता आम्ही तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आम्ही याच्यासाठी तुम्हाला दिलं. जसं मराठीचे 2 असतील, गणिताचे 2 असतील, विज्ञानाचे 2 असतील आणि त्यानंतर IT चे 2 आहे. असे जवळपास 12 शिक्षक आपल्याला निवडायचे आहेत. तर निवड करताना जो आपले तज्ञ शिक्षक आपल्याला असणं अभिप्रेत आहे. मग त्यांचं ज्ञान, उदाहरणार्थ एखादं स्किल असेल, ज्ञान असेल, त्यांचा अनुभव असेल, जसे अशा अनुभवी, ज्ञानसंपन्न, त्यानंतर कौशल्याधिष्ठित, विशिष्ट सुसंवाद साधणारे, संभाषण कौशल्य असणारे किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे विषयाचं ज्ञान असणारे शिक्षक ही कॉमनली काही बाबी आहेत. तर निवड करताना ह्या बाबींचं जर आपण पालन करू शकलो तर चांगलं आहे. मला सांगा, काही वेळेस ज्ञान असतं परंतु संवाद कौशल्य किंवा संभाषण कौशल्य, तर वक्तृत्व कौशल्य जर असेल चांगलं, तर त्यानं जर आपण निवडलं तर तो जो काही मुद्दा डिलिव्हर जो करतो आपण, तर त्याच्यामध्ये एक प्रभावीपणा त्या ठिकाणी असू शकतो. मला असं वाटतं की ह्या कॉमनली बाबी आहेत आणि केंद्र प्रमुख महोदय त्याच्यामध्ये सक्षम आहेत. त्यामुळे मला काय वाटत नाही की केंद्र प्रमुख महोदयांना थोडीशी अडचणी येईल. आणि कारण त्यांना परिचय असतो, प्रत्येक शिक्षकाचा परिचय असतो आणि एक ज्ञानसंपन्न, कौशल्याधिष्ठित, अनुभवी, शैक्षणिक अनुभवाची देवाणघेवाण करू शकणारे, वक्तृत्व करू शकणारे, लीडिंग नेतृत्व करू शकणारे, इतरांना चांगल्या पद्धतीने सुसंवाद करू शकणारे, इतरांना सहकार्य करण्याची प्रवृत्ती असणारे, हे जे काही सर्व जे काही बाबी आहेत, या बाबीचा जर निकष लक्षात घेऊन जर ते निवड करावी. ही धन्यवाद. ओके, नेक्स्ट प्लीज. शेख सर बोलताय. हॅलो, हा बोला. हॅलो सर, आवाज येतो? हा बोला सर. मी संजय कांबळे बोलतो पूर्णा. बोला. आपण पाहिलं सर की 2018-19 आणि 19-20 मध्ये ज्या शिक्षण परिषदा व्हायच्या त्यामध्ये तालुक्याचे सर्व बीआरजी सदस्य डायरेक्टली त्यांची कार्यशाळा व्हायची आणि नंतर मग तालुका स्तरावर हे बीआरजी सदस्य सर्व सीआरजी सदस्यांची कार्यशाळा घ्यायची आणि हे सर्व 12 ते 13 सीआरजी सदस्य आपापल्या केंद्रामध्ये शिक्षण परिषद घ्यायची सर. पण ह्या वर्षी आपण पाहतोय 2 महिन्यापूर्वी जी आपली शिक्षण परिषद झाली त्यामध्ये फक्त 5 सीआरजी सदस्य बोलवले तालुका स्तरावर आणि आज आपण जी सीआरजी मीटिंग कार्यशाळा घेतोय याच्यामध्ये 2 किंवा 3च तुम्ही सांगितलं जॉईन व्हायला. मग बाकीच्या सदस्यांनी काय करायचं सर? मला वाटतं सर्व सीआरजी सदस्यांना सामील करता आणखी आपल्या शिक्षण परिषदा परिणामकारक होतील सर. तुमचं मताशी 100% मी सहमत आहे आणि तुमची जी इच्छा आहे ना सर, तुमच्यापेक्षा 100 पट आमची इच्छा ती आहे. परंतु आमच्याकडे जी अडचण आहे, तुमची आजची जे लिंक सुद्धा आहे ज्ञानप्रकाश फाउंडेशनच्या माध्यमातून आपलं उपलब्ध आहे. कारण आपल्याकडे झूमचं पॅक नाहीये, त्याचे रिचार्ज संपलेला आहे, शासनाकडून कोणतेही ग्रँट मिळत नाही आणि काम तर करणं अपेक्षित आहे. आता मी परभणीचा आहे, मला पण थोडंसं वाटतं आणि मला असं वाटतं आपली पण उमेद चांगली आहे आणि माझे सर्व सहकारी पण खूप चांगल्या पद्धतीनं लोकांचा पण व्ह्यू आहे. आम्हाला काही वेळेस काम करावं असं वाटतं, परंतु काही अडचणी, जशा तुम्हाला अडचणी येत आहेत तशा इकॉनॉमिकली अडचणी बऱ्याच आहेत. कारण एक झूम म्हणजे झूमचं पॅक, त्याच्यासाठी साधनं सुविधा ही मोठी अडचण आहे. खरं तर तसं जर पाहिलं तर आपल्याकडे जर 1000चं असलं तर ते खूप सोपं झालं असतं, परंतु हे सर्व पेड झोन आहेत
म्हणजे पेड याच्यामध्ये असतात आणि त्याचा जो काही खर्च आहे तर त्यासाठी ग्रँड नसल्यामुळे ती अडचण आहे. त्यामुळेच आम्हाला खूप म्हणजे सर्वांसाठी न घेता मग आता 300ची लिमिट आहे. बघा आता 300ची लिमिट आहे, 276-78 लोक जवळपास होते याच्यामध्ये. म्हणजे आम्हाला 2-2 लोक बोलवले तरी इथं 300 लोक होत आहेत. ती अडचण थोडीशी आहे. परंतु आमचा माणूस पण मला असं वाटतं, हॅलो सर, हे जे काही सेशन आहे हे सेशन मला सर याच्यामध्ये सोल्युशन काढतोय आपण. जी आपली शिक्षण परिषद पुढची जेव्हा होईल ना, तर याला आपण युट्यूब लाईव्ह ही करतोय आपण. त्याच्यामध्ये हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल सर. काय नाही सर, माझं म्हणणं होतं खर्च जर जास्त येत असेल तर आम्हाला केंद्र पंपांना डिवाइड करा, चालेल. नाही सर, तुम्हाला त्रास आम्हाला देणं योग्य होणार नाही. ठीक आहे सर, थँक्यू. याला थोडासा पर्याय आपण काढू शकतो. याच्यानंतर हे पण जे सेशन आहेत कालचं आणि आजचं आम्ही युट्यूब लाईव्ह करतो आणि पुढचे जे सेशन आहे ना यालाच युट्यूब, विशाल सर आपल्याला युट्यूब लाईव्ह करता येईल? हो सर, करता येईल. तर आम्ही युट्यूब लाईव्ह करतो म्हणजे सर्व शिक्षकांना त्याच्यामध्ये ऍड होता येईल. फक्त एवढं विनंती आहे की बाकीच्या सर्व सदस्यांनी युट्यूबला लाईव्ह व्हावं. आता प्रत्येकाला त्या झूम मध्ये व्हायला असं थोडंसं त्याच्यामध्ये थोडं कॉम्प्रोमाइज जर केलं तर आमचा पण मानस आहे की मी सर्व सेशन विशाल सर तर युट्यूबला लाईव्ह करून द्या. मी तुम्हाला लॉगिन आयडी पासवर्ड पाठवतो. हे सर्व सेशन आपण संबंधित सर्व शिक्षकांपर्यंत आपण पोहोचूया, काही अडचण नाही. ओके, नेक्स्ट शेख सर बोलताय ना, बोला सर. मला असं वाटतं शेवटी आता थांबायचंय का? कोणाला बोलायचं असेल तर बोलू शकता. मला वाटतं विलास जोशी सरांनी पहिल्यांदा सुरुवातीला म्हणजे हँड रेज केला होता. सर आहेत का विलास जोशी सर? मला असं वाटतं बडे सर आपण थांबूया आता. कोणाचं आहे, कोणाला बोलायचंय का? तर अर्ध्या मिनिटामध्ये बोला. ओके, मला असं वाटतं विशाल सर थांबूया. मुनीम सर पुढचं घ्या आता, आभार प्रदर्शन घेता येईल आपल्याला. मुनीम सर. हो सर, आवाज येतो ना माझा? हा सर, थोडासा आवाज येतोय, बोला. बाकी सर्व जे आहेत त्यांनी आपले माईक म्यूट ठेवावे, बंद ठेवावे. आजच्या या CRP पद्धतीमध्ये खूपच चांगले आणि सर्वांना लाभदायक. मुनीम सर. आपका मोबाइल हॅलो. मुनीम साहेब, एक आपली ती उपस्थिती लिंक आणि फीडबॅक लिंक ती भरण्यासाठी सर्वांना सांगावं. आणि तुमचा आवाज बोला. हा सर, आता येतो सर आवाज? हा येतोय, आता बोला. सर्वांना विनंती आहे की जी फीडबॅक लिंक आहे ती भरून घ्यावी कृपया. आणि त्यानंतर आपली जी उपस्थितीची लिंक आहे ती सुद्धा भरून घ्यावी. सर्वांचे सादरीकरण या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने झालेले आहेत. सर्व सादरकर्ते यांचे डाएट तर्फे आभार व्यक्त करून, सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करून. अरे सूर्यवंशी सर आहेत ना? सूर्यवंशी साहेब आहेत का? सुरेश सरांना मी आमंत्रित करतो. ती प्रस्तावना होती माझी त्यांना बोलविण्यासाठी. मी माननीय भारत सूर्यवंशी सर, अधिव्याख्याता डाएट परभणी यांना आभार व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो. सर्वांना नमस्कार. आज जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था परभणी, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद परभणी आणि ज्ञान प्रकाश फाउंडेशन या 3 संस्थेच्या समन्वयातून केंद्रस्तरीय संसाधन गट सदस्य अध्यक्ष यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेच्या आयोजनामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे असे माझे सहकारी डॉक्टर प्रल्हाद खुने सर यांनी या परिषदे प्रास्ताविक आणि या परिषदेची कार्यपद्धती, परिषदेमध्ये कोणकोणते विषय घेणं अपेक्षित आहे, परिषदेमध्ये या परिषदेला घेण्याचा उद्देश आणि परिषदेमध्ये स्थानिक परिस्थितीनुसार केंद्राचे सर्वस्व असणारे केंद्र प्रमुख
आपल्या केंद्राच्या समस्या विचारात घेऊन विषय आणि चर्चा कसे आयोजित करू शकतात यावर सविस्तर असं मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर शिक्षण परिषदेची पूर्वतयारी, शिक्षण परिषद प्रत्यक्ष कशा असाव्या, त्यामध्ये कोणकोणत्या विषयाला हात घालावा या संदर्भात जाधव सरांनी मार्गदर्शन केलं. त्यानंतर ज्ञानप्रकाश फाउंडेशनचे बडे सर यांनी सुद्धा शिक्षण परिषदेमध्ये कशा पद्धतीने कार्यपद्धती असावी, ह्या मागच्या शिक्षण परिषदेमधलं प्रत्यक्ष फोटो सेशन करून सर्वांना अवगत करून दिलं की चांगले शिक्षक कसं सादरीकरण करतात. आणि शिक्षण परिषदेमध्ये पालकांनाही सहभागी करून घेतल्यानंतर पालकांनाही आपल्या मुलाची प्रगती कशा पद्धतीनं चालू आहे याचं सुद्धा वास्तविक दर्शन घडवण्याची संधी या परिषदेच्या माध्यमातून येते, हे सुद्धा बडे सरांनी सर्वांसमोर मांडलं. एकंदरीत या कार्यशाळेमध्ये आपण सर्व सदस्यांना, अध्यक्षांना आपले विचार मांडण्यासाठी मुक्त चर्चा यामध्ये बऱ्याचशा शिक्षकांनी, केंद्र प्रमुखांनी आणि इतर शिक्षण क्षेत्रातील तज्ञांनी आपले विचार मांडले की भविष्यात शिक्षण परिषद कशी असावी. सर्वांचे आभार मानून या परिषदेचे समन्वयक डॉक्टर खुने सर यांच्या परवानगीनं ही कार्यशाळा इथे समाप्त होती असं जाहीर करतो. धन्यवाद सर. ओव्हर टू मुनीब सर. ओके, धन्यवाद सर. थँक्यू सर. ओके, विशाल सर थांबूया. हो सर, थँक्यू. येस, ओके, थँक्यू सर. सर्वांचे धन्यवाद. एकदा उपस्थिती लिंक भरा, फीडबॅक लिंक भरा आणि विशाल सर तो आपला ग्रुपवर हे टाका ना, म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप तयार करता येईल, तो व्हॉट्सअप ग्रुप तयार केला. हो सर, लिंक टाकलेली आहे त्याची पण. इतर सदस्यांनी आपल्या सहकार्यांना जॉईन करा त्याची. हा, ठीक आहे, चालतं. ओके, थँक्यू. लिव्ह.